ओके. हरे कृष्ण. सर्वप्रथम आपण मंगलाचरण गाऊया आणि मग नंतर आपल्या आजच्या प्रेझेंटेशनला आरंभ करूया आपण. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आपला बंद केला तरी चालेल, जेणेकरून सगळ्यांना रेंज पुरेल आणि सगळ्यांना आवाज व्यवस्थित जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तु ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचे खूप खूप हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सर्वजण इथे आलात, सर्वांचं स्वागत आहे. श्रीमद भागवतातून काहीतरी थोडी चर्चा करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. असं म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खूप जन्मजन्मांची सुकृती असते त्या व्यक्तीला गीता, भागवत किंवा भगवंत, भक्ती या सर्व विषयांबद्दल जिज्ञासा चालू होते. तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय व्यस्त असाल, पण तरीही आजपासून चालू होणारी ही गजेंद्र मोक्षाची लीला, जे आपण श्रीमद भागवतामध्ये जिचं वर्णन केलं गेलं आहे 8व्या स्कंदामध्ये, ते ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे एकत्रित आलात. त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक स्वागत. श्रीमद भागवत हा ग्रंथ आपण का अभ्यासावा, का आपण इथे चर्चा करत आहोत, ते महत्वाचं आहे. सर्वांना माहिती आहे की अधिक मास चालू आहे आणि अधिक मास मध्ये तसेही जे भौतिक कार्य आहे त्यांच्यासाठी हा महिना तसं म्हणायला गेलं तर मल्लमास आहे. म्हणजे भौतिक कार्यांसाठी हा खूप काही शुभ दिवस किंवा शुभ महिना नाही, पण आध्यात्मिक कार्यांसाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो. आणि ह्या महिन्यामध्ये लोक खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य करत असतात, खूप साऱ्या पूजा करतात, खूप सारे उपवास करतात, खूप साऱ्या तपस्या करतात, जास्तीत जास्त नाम जप करण्याचा प्रयत्न करतात, श्रीमद भागवत श्रवण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातलंच एक कार्य म्हणजे खूप वेळा लोक अनेक प्रकारचे पोथी पुराण किंवा खूप सारे पारायण सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पारायणामध्ये एक पारायण गजेंद्र मोक्ष हे अतिशय प्रसिद्ध कथन आहे श्रीमद भागवतातलं, ज्याचं वर्णन शुकदेव गोस्वामी 8व्या स्कंदामध्ये
श्रीमद भागवताची एक ओळख म्हणून या ग्रंथामधली कथा आहे. आणि तिचं आपण पुढचे 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा याची आपण चर्चा करणार आहोत. असं म्हणतात की आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक ज्ञान याच्यामध्ये फार फरक आहे. ठीक आहे. आपण सर्वांनी शाळेमध्ये जाऊन भौतिक ज्ञान तर घेतलंच आहे, पण आध्यात्मिक ज्ञान काय आहे हे समजून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जीवन काय आहे, आपण कशासाठी जगतोय, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, जगण्यामागचा नक्की हेतू काय आहे, हे सगळं समजून मग जीवन जगणे, याला आपण आध्यात्मिक ज्ञान म्हणतो. आणि न समजता फक्त करायचं म्हणून करणे, याला आपण भौतिक जीवन म्हणतो. तुमच्या खूप जण शाळेत गेला असाल आणि शाळेमध्ये आपण खूप साऱ्या क्रिया केल्यात, खूप सारे ग्रंथ वाचलेत, खूप सारा अभ्यास केलात, खूप सारे गोष्टी शिकलोय, परीक्षा लिहिल्यात. आपण सर्वांनी सकाळी शाळेमध्ये सकाळची प्रार्थना सर्वांनीच सहभाग घेतला असेल. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रगीत पण गायलंय. त्याच्यामध्ये आपण जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, अशा प्रकारे आपण सर्वांनीच एकत्र जमा होऊन एक सुरामध्ये भारत मातेचं वर्णन करताना आणि त्याचा जय जयकार करताना हे राष्ट्रगीत आपण सर्वांनीच गायलं. तुझ्या किती लोकांना याचा अर्थ माहित आहे? खूप कमी लोकांनी त्याचा अर्थ विचारला पण असेल. पण हे जे गीत आहे, जर मी तुम्हाला विचारलं म्हणजे कोण सांगू शकेल, तुम्ही जर हात वर केला तर मी तुम्हाला अनम्यूट करीन जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा. तर तुमच्या कोण आहे सांगू शकतं की हे जे भारताचं राष्ट्रगीत आहे याचे रचनाकार कोण आहेत, याचे लेखक कोण आहेत? कोण सांगेल? रवींद्रनाथ टागोर. ओ, अश्विनी मतेंच्या हातवर आहे. येस माताजी, बोला, अनम्यूट करून. रवींद्रनाथ टागोरच. रवींद्रनाथ टागोर. थँक्यू थँक्यू माताजी. तर रवींद्रनाथ टागोर हे राहणारे कुठले होते? बंगाल बंगाल आणि त्यांनी हे जे राष्ट्रगीत दिले कोणत्या भाषेमध्ये आहे? बंगाली भाषेत. हे सुद्धा बंगाली भाषेमध्ये. आता हे राष्ट्रगीत जे आपण नेहमी गातो, या राष्ट्रगीतातले शेवटचे शब्द आपल्याला नक्की आठवतात. जय हे जय हे जय हे जय 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 हे. तर ह्या राष्ट्रगीतात कोणाचे जय जयकार आहे हा प्रश्न आपण कधी विचारला नाही. पण एक दिवस आमचे एक खूप सिनियर भक्त कृष्णाभिषेक प्रभू, जे अतिशय बंगालीचे छान विद्वान आहेत, पंडित आहेत, स्कॉलर आहेत, अकॅडमिशियन आहेत, तर ते म्हणाले की हे राष्ट्रगीत ऍक्च्युली 5 कडव्यांमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं. त्यातले आपण पहिलेच 2 कडवे शासनाने किंवा संविधानाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. पण त्याच्या पुढच्या कडव्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर स्वतः सांगतात की ऍक्च्युली ह्या गीतामध्ये कोणाचं वर्णन केलं गेलंय आणि कोण, ज्याला आपण इथे पुन्हा पुन्हा 3 वार जय हे जय असं उद्गारतो. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाये तव जय गाथा. तर तिसऱ्या कडव्यामध्ये रवींद्रनाथ टागोर सांगतात, पतन अभोदय बंधुर पंथ, युग युग धावित यात्री, हे चिरसारथी तव रथ चक्रे, मुकरित पथ दिन रात्री, द्राविण विप्लव माजे, तव शंख ध्वनि बाजे, संकट दुःख त्राता, जनगण मन परिचायक जय हे भारत भाग्य विधाता. तर हे रवींद्रनाथ टागोर सांगतात की हा व्यक्ती कोण आहे जो भारताचा भाग्य विधाता आहे. भारत माता आहे, पण भारताचा भाग्य विधाता कोण आहे, पिता कोण आहे? तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे. त्याच्या नावाने आपलं सर्वांचा दिवस चालू होतो, प्रत्येक भारतीयाचा, ज्याचा आश्रय प्रत्येक भारतीय मागतोय. हा व्यक्ती कोण आहे ते सांगतात तिसऱ्या ह्या कडव्यामध्ये की पतन अभुदय बंधुरोपण. या देशामध्ये खूप वेळा पतन झालं, खूप वेळा अभ्युदय झाला, पण प्रत्येक चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये ज्याने ह्या भारताला सांभाळून घेतला, प्रत्येक युगामध्ये जो आला आणि प्रत्येक युगामध्ये जन्म घेऊन ज्याने भारताची धुरा सांभाळली, ज्याने पुन्हा पुन्हा इथला धर्म सांभाळला, तो प्रत्येक युगामध्ये जन्म घेणारा एक भारतीय व्यक्ती कोण आहे? संभवामी युगे युगे. आपल्या सर्वांचा जन्म भारतात झालाय, पण मागचा जन्म भारतात होता का माहित नाही, पुढचा जन्म भारतात असेल का याची आपल्याला काही शाश्वती नाही. पण एक व्यक्ती मात्र जेव्हा जेव्हा जन्म घेतो तेव्हा भारतामध्ये जन्म घेतो आणि प्रत्येक युगामध्ये जन्म घेतोच या भारतामध्ये, जेणेकरून इथला धर्म स्थापन करण्यासाठी. पुढे रवींद्रनाथ टागोर सांगतात, हे चिरसारथी तव रथ चक्रे, मुखरित पतनी रात्री, द्राविण विप्लव माझे. मोठ्या युद्धामध्ये सर्वात मोठं युद्ध झालं भारतामध्ये ते कोणतं आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे, महाभारत.
आणि या महाभारतामध्ये द्राविड विप्लव माझे तव शंख ध्वनी बाजे, तुमचा शंखनाद अतिशय प्रसिद्ध झाला. संजय लिहितात गीतेमध्ये, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय, भगवान शंखाचं वर्णन आहे. आणि हे चिरसारथी, तुमचं नाव काय आहे? नाव रवींद्रनाथ टागोर लिहितात, चिरसारथी, अनंत काळासाठी जे सारथी म्हणून प्रसिद्ध झाले, ते व्यक्ती भारताचे भाग्यविधाता आहेत. तर भारतीय संस्कृती इतकी खोलवर आहे, तिच्या प्रत्येक कार्यांमध्ये भगवंताचं वर्णन आहे, भगवंताचं स्मरण आहे. ह्या भगवंतांबद्दल जाणणे, त्यांच्याशी आपला संबंध काय हे समजून घेणे आणि त्यांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे समजून घेणे, त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक ज्ञान. भौतिक ज्ञान घेण्यासाठी आपण खूप वर्ष घातलीत. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, डिग्री, PhD, मास्टर्स, भारतामध्ये, भारताच्या बाहेर, हे सगळं आपण नॉलेज घेतलंय. पण हे जे शास्त्रांचं ज्ञान आहे, म्हणजे आपण पुढचे 3 दिवस घेणार आहोत, ते अतिशय महत्वाचं आहे. कारण जीवन जगण्यासाठी गोष्टी कशा जमा करायच्या, पैसे कसे कमवायचे, हे ज्ञान आपल्याला शाळा आणि कॉलेजामध्ये दिलं. पण जीवन का जगायचं आहे, जीवनाचं लक्ष काय आहे, हे मात्र ते आपल्याला शिकवत नाही. हे समजण्यासाठी आपल्याला शास्त्र समजून घेणं फार गरजेचं आहे. जीवनामध्ये किती वेगवान कसं जगलं पाहिजे, सर्वात पुढे कसं राहायचं, हे आपल्याला भौतिक ज्ञान शिकवतं. पण जायचंय कुठे, दिशा कोणती, जिकडे पुढे जायचंय, ती दिशा मात्र आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतं. किती उंची उंची गाठायची आहे आयुष्यामध्ये आणि किती वर वर पोहोचायचंय, हे आपल्याला भौतिक ज्ञान शिकवतं. पण एवढी मोठी बिल्डिंग बांधताना आपल्या सगळ्या पराक्रमांची, आपल्याला जमिनीमध्ये किती खोलवर जायचंय, आपला आधार काय असणार आहे, आपलं फाउंडेशन काय आहे, आपले नीतिमूल्य काय आहेत, हे सांगणारे आध्यात्मिक ज्ञान. जेवढं आध्यात्मिक ज्ञान खोलवर, जसं बिल्डिंग असते ना, बिल्डिंगचं फाउंडेशन दिसत नाही. एखादी सुंदर बिल्डिंग असेल तर कोणी असं म्हणतं, अरे किती छान फाउंडेशन आहे, तो किती छान याचा पाया आहे. नाही, त्याच्यावरची रंगरंगोटी, सजावटी दिसते, पण त्या इमारतीचा पाया मात्र दिसत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये हा जो पाया आहे, हा आध्यात्मिक ज्ञानामध्ये आहे. हा आपल्या शास्त्रांच्या ज्ञानामध्ये आहे. म्हणून शास्त्रांचं अध्ययन करणं, या शास्त्रांना समजून घेणं आपल्यासाठी फार फार महत्वाचं. आणि खास करून 21व्या पिढीमध्ये, जिथे आपण अतिशय वेगवान गतीने चालत आहोत, जिथे आपल्याकडे खूप सारे साधन सामग्री आहेत, जिथे आपल्या फक्त बोटांच्या हालचालीवर सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपल्या मनाचं संतुलन सांभाळण्यासाठी आणि आपल्या गतीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची फार फार नितांत गरज आहे. जितके व्यक्ती जास्त भौतिक ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करतायत, तेवढेच आध्यात्मिक ज्ञानापासून दुरावले जात आहेत. आणि म्हणून जगामध्ये खूप उंच पदावर उभे राहतात, पण तिथे उभं राहून करायचंय काय, आयुष्याच्या संघर्षांना सामोरं कसं जायचंय, हे मात्र समजत नाही. तर तुकाराम महाराज सांगतात की शास्त्र आपल्याकडे खूप आहेत, पण या सगळ्या शास्त्रांपैकी जर 2 शास्त्र आपण व्यवस्थित वाचली, ही 2 शास्त्र जर आपण चांगल्या प्रकारे यांचा अभ्यास केला, तर आपण एक खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. एक असं आयुष्य, ज्या आयुष्याला काहीतरी अर्थ असेल, एक आयुष्य, असं आयुष्य जे दुसऱ्यांसाठी एक मिसाल असेल, एक उदाहरण असेल, एक असं आयुष्य जे आपल्यासाठी स्वतःला संतुष्टी देणार असेल. आणि ते 2 ग्रंथ तुकाराम महाराज कोणते सांगतात? गीता, भागवत, करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. जर 2 ग्रंथांचा काही अभ्यास करत असेल, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, तर कोणते 2 ग्रंथ वाचा? गीतेचा अभ्यास करा, श्रीमद भगवत गीता, आणि श्रीमद भागवताचा अभ्यास करा. आता खूप वेळा लोकांना गीता आणि भागवत हे 2 वेगवेगळे आहेत हेच समजत नाही. तर गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितली, आणि भागवत म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, किंवा परीक्षिताला मृत्यूंनी जे 7 दिवस ज्ञान दिलं, त्याला आपण श्रीमद भागवत ग्रंथ असं म्हणतो. इवन एकनाथ महाराजांनी सुद्धा श्रीमद भागवताचे निर्माण केलं. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, पण त्या 12 स्कंदापैकी जो 11वा स्कंद आहे, त्याच्यावर जेव्हा टिप्पणी लिहितात एकनाथ महाराज, महाराष्ट्रामधले अतिशय प्रसिद्ध, तर त्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो. आणि ते 11व्या स्कंदावरची टिप्पणी आहे. आणि या पूर्ण 12 स्कंदांमध्ये इतकं सुंदर ज्ञान दिलं आहे. गीता जर एक असं पुस्तक आहे, गीता की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची सत्य नमूद केली भगवंतांनी. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, काय केल्याने काय होतं, जीवनात लक्षात ठेवण्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत, कोणते तत्व आहेत, हे सगळे अतिशय संक्षिप्त रूपाने श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या 1.5 तासाच्या प्रवचनामध्ये सांगून टाकली. पण ती इतकी कंडेन्स किंवा इतकी ती खोलवर आहेत की त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे.
कधी कधी तत्व किंवा तत्वज्ञान हे अतिशय किचकट किंवा बुद्धिजीव होऊन जातं. पण श्रीमद भागवत हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कहाणी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या कथा आहेत, मोठमोठी कथानक आहेत. त्याच्यामध्ये खूप रुचकर पात्र आहेत. अतिशय छान त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे. ज्या स्टोरी ऐकताना, ज्या गोष्टी ऐकताना मन अतिशय रमून जातं, मनोरंजन पण होतं, पण त्याचसोबत गीतेमध्ये जे शिकवलंय त्या सगळ्या गोष्टी समजायला लागतात. खूप वेळा एखाद्याला शिकवण द्यायची, एखाद्याला उपदेश द्यायचा, म्हणजे त्याला रागवलंच पाहिजे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे, हातामध्ये लाठीच घेतली पाहिजे, असं गरजेचं नाही. आपली संस्कृती सांगायची तर कोणाला शिकवायचं असेल, तर शिकवण्याचे खूप प्रकार आहेत आणि आपल्या संतांना माहीत होते. म्हणून त्यांनी प्रत्येक वेळा हातामध्ये काठी आणि चाबूक घेऊन नाही शिकवलं. त्यांनी खूप वेळा "लेकी बोले सुने लागे" असं म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे. दुसऱ्या व्यक्तीची गोष्ट सांगून जेव्हा आपण एखाद्याला शिकवतो, ते अतिशय प्रभावी समजून सांगणं आहे. आणि खास करून जे बुद्धिमान व्यक्ती आहेत, असं म्हणतात ना, की समजदार को इशारा काफी. जे बुद्धिमान आहेत, ते दुसऱ्याच्या अनुभवातनं पण शिकतात. दुसऱ्याच्या प्रसंगांमधनं, दुसऱ्याच्या इतिहासामधनं पण शिकतात. आणि ह्याच इतिहासातल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी भागवतामध्ये टाकल्या आहेत. श्यामची आई नावाचं खूप छान पुस्तक लिहिलं गेलंय. त्याच्यामध्ये एकदा श्याम आपल्या भावा जेव्हा परत येतो, त्याचा भाव वसतिगृहामध्ये राहत असतो. वर्षातनं कधीतरी तो घरी यायचा. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की तो बसने वगैरे किंवा गाडीने काही येईल. तर तो चालत चालत यायचा. आणि चालत आलेला हा भाऊ अतिशय थकला आहे. त्याचे पाय दुखत आहेत आणि त्याला झोप पण लागत नाहीये. आणि तो म्हणतोय त्याच्या आपल्या लहान भावाला, त्याचं नाव श्याम आहे. तो म्हणतो की श्याम जरा माझे पाय दाबून दे बरं. आता श्यामला आजपर्यंत घरामध्ये खूप लाड, खूप प्रेम मिळत होतं. पण आज त्याचा मोठा भाऊ आलाय, जो उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलाय. तर भाऊ कधी नव्हता आला म्हणून आई, आजी, मावशी हे सगळे त्याचीच सेवा करतायत. पण त्यालाच विचारतायत. त्याचीच सगळी काही खैरियत होते. पण श्यामला आता त्या भावाचा थोडा राग पण आलाय. यार आता माझं कडे दिलेलं ध्यान आता थोडंसं त्याच्याकडे विचलित होतंय. राग आलेला आता हा श्याम त्या मोठ्या भावाचे काही फायदा होत नाही. आणि तोंड विस्कटून तो दुसरीकडे बघायला लागतो आणि काहीतरी सेवा करत नाही. आता श्यामच्या आईला हे समजतंय की श्यामला पाय दाबायचे नाहीत. मग ती त्याला काही काठी घेऊन मारत नाही किंवा त्याला काही कडू शब्दांनी त्याला उपदेश देत नाही. ती उपदेश कसा देते? ते अगदी अलगतच एक गीत म्हणायला चालू करते. भरजरीचा पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आणि अतिशय छान सुंदर गीत गाता गाता त्याच्यामध्ये ती प्रसंग सांगते की कसं द्रौपदी हिचा भाऊ होता श्रीकृष्ण. आणि पण जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं तर द्रौपदीने लगेच आपली साडी फाडली, जी अतिशय जरीची साडी होती. पण जरीचा शालू फाडून तिने आपल्या भावाची सेवा केली, अशी ती फक्त कहाणी त्या गीतामधनं गात होती. आणि ती कहाणी ऐकून, ती गोष्ट ऐकून श्यामला समजलं मला काय करायचं. समजदार होता तो. आणि जाऊन तो आपल्या भावाचे पाय चेपू लागला. भले त्याची इच्छा नव्हती, पण खरं काय आणि वाईट काय, चांगलं काय आणि वाईट काय त्याला समजायला लागलं होतं. इच्छा नसताना सुद्धा तो चांगल्या मार्गाने निघाला होता. आपले संत फार हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की टोचून बोलल्याने कदाचित लोकांना समजणार नाही. पण जर कथानकांमधनं सांगितलं, जर इतिहासामधनं सांगितलं, तर याच गोष्टी समजून घेणं फार सोपं होईल. म्हणून गजेंद्र मोक्षाची लीला असो किंवा आणखी अनंत कथा ज्या श्रीमद भागवतामध्ये आहे, ज्या भगवंतांच्या लीला आहे, ज्या आपण वाचतो, त्यातनं आपल्या जीवनाची दिशा आपल्याला सापडण्यासाठी मदत होते. तर गीता आणि भागवत असे ग्रंथ आहे, ज्यांच्याकडे आपण वेळ काढणं फार गरजेचं आहे. पण तुम्ही सर्वजण इथे आलायत. तब्बल 84 लोक मला इथे दिसत आहेत. सर्वांचे फार फार धन्यवाद. सर्वांना मी एक विनंती करेन की आज, उद्या आणि परवा या पूर्ण कथानकाचा लाभ घ्या. जेणेकरून शेवटपर्यंत आपण पोहोचलात तर या कथनाची खूप छान फलस्तुती शुद्ध गोस्वामी भागवतामध्ये देतात आणि सांगतात, जो कोणी व्यक्ती या गजेंद्र मोक्ष याची जी लीला आहे याचं श्रवण करेल, त्याला नक्कीच भगवंतांच्या चरणकमली प्रेम प्राप्त होईल. जीवनाचं जे ध्येय आहे ते प्राप्त होईल. आता गजेंद्र ही कथा तुमच्यासमोर मी थोडा पॉवर पॉइंट ठेवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्याला समजणं सोपं जाईल. ओके, सर्वांना माझं स्क्रीन दिसतंय का? ओके, ठीक आहे.
तर श्रीमद भागवतामध्ये टोटल 12 स्कंद असं मी म्हणालो, आणि त्यापैकी 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची लीला आहे. त्यामध्ये शुद्ध गोस्वामींना परीक्षित महाराज काही प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये शुद्ध गोस्वामी सांगतायत, माझ्या मागे हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच आसीत् गिरिवरो राजन् त्रिकुट इति विश्रुतः क्षीरोदेनावृत श्रीमान् योजनायुतमुच्छ्रितः. ओके, याआधी आपण कथा आरंभ करूया. या कथेचे जे वक्ता आहेत त्यांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. श्री शुक उवाच. शुक म्हणजे शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी हे व्यासदेवांचे सुपुत्र होते. जन्मताच आत्मसाक्षात्कारी, जन्मताच जीवनमुक्त, आणि असे हे व्यासदेवांचे पुत्र व्यासदेवांकडे जेव्हा श्रीमद भागवताची कथा ऐकतात तेव्हा श्रीमद भागवताचे प्रेमी बनतात. आणि पुढे जाऊन परीक्षित राजा, ज्याच्याकडे फक्त 7 दिवस उरले आहेत, आणि 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार आहे. आता ज्याला मृत्यूची बातमी कळाली आहे, तो व्यक्ती कोणत्या कार्यांमध्ये स्वतःला लावेल? जे अतिशय फायद्याचे, जे अतिशय महत्वपूर्ण, आणि जे अतिशय गरजेचे आहेत. तो बिलकुलही आपला वेळ थोडा इकडे तिकडे घालवणार नाही. आता परीक्षित राजाचा पहिला प्रतिसाद असा होता की त्याने आपल्या मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न नाही केला. हम्म. कंसाला जेव्हा समजलं आकाशवाणीच्या माध्यमातून की देवकीचा 8वा पुत्र माझा काळ बनणार आहे, कंसाने प्रयत्न चालू केले की कशा प्रकारे देवकीलाच मारून टाकावं, जेणेकरून माझा काळ उत्पन्नच होणार नाही. पण वसुदेव त्याला सांगतात की अरे मूर्ख आहेस तू, तू जरी देवकीला मारलंस तरी तुझा मृत्यू अटळ आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न नाही करायचा, तर मृत्यूची तयारी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे साधारण विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात, जर परीक्षेची तारीख समजली तर कम बुद्धिवाले लोक विचार करतात कसं मी परीक्षेतनं पळ काढेल. पण तो बुद्धिमान विद्यार्थी तो काय विचार करतो, तारीख तर येणारच आहे, मग मला तयारी करण्यामध्ये काय प्रॉब्लेम. तयारीमध्ये जे लागतात ते बुद्धिमान. राजा परीक्षित हे आपल्या मृत्यूची तयारी करण्यासाठी गंगेच्या किनाऱ्यावर येऊन बसलेत. सर्व काही आपलं राज्य, आपली संपत्ती, आपला परिवार हे सगळं बाजूला ठेवून आता आयुष्याच्या महत्वाच्या तयारीसाठी ते लागले. वेळ खूप कमी आहे, आणि त्यावेळी शुकदेव गोस्वामी हे अतिशय महान संत त्यांना येऊन भेटतात. भगवंतांची इच्छा आहे, जेव्हा जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आतुर होतो, प्रामाणिक होतो, गंभीर होतो, तर भगवंत तुरंत आपल्यासाठी गुरु पाठवून देतात. आणि हे गुरु लाभले परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींच्या रूपामध्ये. आता हे शुकदेव गोस्वामी अतिशय विरक्त संन्यासी होते. फक्त जंगलामध्ये फिरत राहायचे, कधी कोणत्या राजाला भेटत नव्हते, कधी भिक्षा माधुकरी करत नव्हते, कधी कोणाकडे कधी दान त्यांनी मागितलं नाही, कधी भीक मागितली नाही. पण आज या राजाकडे का आले होते? ते खरे साधू संत असतात की काही मागण्यासाठी जात नाहीत, ते जातात तर काहीतरी देण्यासाठी. आणि शुद्ध गोस्वामी इथे देण्यासाठी आले. आणि काय देण्यासाठी आले? राजाला त्याच्या शापामधनं वाचवण्यासाठी आले? नाही. जो तक्षक नावाचा सर्प येणार आहे त्याला विध्वंस करण्यासाठी आले? ते पण नाही. शुद्ध गोस्वामी कशासाठी आले? राजाला अभयदान देण्यासाठी आले. मृत्यू अटळ आहे, मृत्यू होणार आहे, पण त्या मृत्यूची तयारी जर व्यवस्थित केली तर आपण या मृत्यूच्या भयातनं मुक्त होऊ शकतो. आणि शुद्ध गोस्वामी मग 7 दिवस कथा करतात. आणि या कथानकामध्ये मध्यभागी म्हणजे 8व्या स्कंदामध्ये गजेंद्राची आता ती कहाणी चालू करतात. ते सांगतायत, आसीत गिरीवरो राजन. एक महान पर्वत आहे. गिरी म्हणजे पर्वत, गिरीवर म्हणजे पर्वतांमध्ये अतिशय महान, अतिशय उत्तम. गिरीवर राजन, हे राजा असा एक पर्वत आहे. त्रिकुट इति विंश्रुत, ज्याचं नाव काय आहे? त्रिकुट. त्रिकुट म्हणजे याचे 3 कळस आहेत, त्याचे 3 शिखर आहेत. आणि 3 शिखरांवाला हा त्रिकुट पर्वत. कुठे आहे पर्वत? क्षीरोदेन आवृत. हा, याला पाण्याने नाही घेरलेला आहे. हा पर्वत दुधाच्या समुद्रामध्ये आहे. श्रीमान, हे राजा, फक्त समुद्रामध्ये नाही, हा एक क्षीरसागरामध्ये आहे पर्वत. आणि योजना आयुत उच्छ्रित,
100 योजन उंच आहे आणि 100 योजन लांब आहे. जवळपास 150-200 किलोमीटर हा पर्वत उंच आहे आणि तेवढाच तो रुंद सुद्धा आहे. आता असा हा विशाल पर्वत क्षीरसागरामध्ये आहे, म्हणजे दुधाच्या समुद्रामध्ये आहे. इतकंच नाही, याची उंची पण अतिशय अफाट आहे, रुंदी अफाट आहे. हा पर्वत या पृथ्वीवरचा नाही, नक्कीच. कारण या पृथ्वीवर तर आपल्याला दुधाचे सागर कुठे दिसत नाही. दूधच महाग आहे, 1 लिटर गेला तर समुद्र कुठून भेटणार? हा पर्वत नक्कीच या भूतलावर नाही, हा पर्वत स्वर्गीय लोकांमध्ये आहे. आणि हा स्वर्गीय लोकातला पर्वत त्रिकूट आहे. याची 3 शिखरं आहेत. एक शिखर सोन्याचं आहे, एक शिखर चांदीचं आहे आणि एक लोखंडाचं आहे. अतिशय दैदिप्यमान हा पर्वत चारही बाजूंनी जेव्हा याला या दुधाच्या सागराच्या लाटा जेव्हा धडकतात, त्या सागराच्या लाटांमधून खूप सारे रत्न, माणिक, हिरे निर्माण होत आहेत. म्हणून चारही बाजूने हा पर्वत हिरे माणकांनी पण घेरला गेला आहे. या पर्वतावर फक्त तुम्हाला सोनं, चांदी आणि लोखंडच नाही दिसणार. याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर वृक्ष आहेत आणि सगळं वृक्षांचे ते वर्णन करतात. की पिंपळ, वड, बकुल, हं, सगळ्या प्रकारचे जे दैवी वृक्ष आहेत, हे सगळे वृक्ष त्या झाडात या पर्वतावर सापडतात. अतिशय घनदाट जंगलांनी वेढलेला आहे हा पर्वत. पण या जंगलांमध्ये खूप सुंदर सुंदर पक्षी राहतात. अतिशय मधुर आवाजात ते कोलाहल पण करत असतात. ह्या वनामध्ये अतिशय सुंदर मोठे मोठे तलाव आहेत आणि सुंदर बगीचे सुद्धा आहेत. इतके सुंदर गुफा या पर्वतामध्ये आहेत की उच्च लोकांमधील, म्हणजे किन्नर, गंधर्व, किंपुरुष, देवता, अप्सरा, हे सर्व लोक ह्या पर्वतावर पिकनिकसाठी येतात. म्हणजे आपली मौज मनोरंजन करण्यासाठी, आपल्याला विरंगुळा करण्यासाठी देवतागण इथे सहलीसाठी येतात. म्हणजे इतका हा नयनरम्य पर्वत आहे, तिथे खूप सुखाचा अनुभव होऊ शकतो. आणि ह्या पर्वताच्या खूप साऱ्या दऱ्या आहेत आणि एका दऱ्यांमध्ये एक खूप छान उद्यान आहे आणि त्या उद्यानाचं नाव आहे तिरुमाला. तिरुमाला, सॉरी, ते नाव पुढे येईल पुढच्या श्लोकांमध्ये. पण आता असा पर्वत आपण कधी आधी ऐकलाय का? आणि मग ते सांगतात ह्या पर्वतामध्ये खूप प्रकारचे पशु राहतात आणि ह्या पशूंमध्ये एक सर्वात अतिशय शक्तिशाली गजराज आहे, ज्याचं नाव आहे गजेंद्र. हा गजेंद्र इतका शक्तिशाली आहे की सर्व पशु या गजेंद्राची शरण घेतात. अतिशय हिंस्त्र वाघ, सिंह हे सुद्धा याला घाबरतात. आणि जितके छोटे पशु आहेत, जे हिंस्त्र नाहीत, ते मात्र याच्या अध्यक्षतेखाली अतिशय स्वतःला सुरक्षित अनुभव करतात. गजेंद्र आहे म्हणून आपण आहोत असं म्हणून सर्वांनी त्याला सन्मान दिलाय. सर्वांनी याला राजा म्हणून स्वीकार केलाय. त्याचा मोठा परिवार आहे, त्याचे खूप साऱ्या पत्नी आहेत, खूप सारी जी मुलं आहेत, छोटे छोटे हत्ती आहेत, हत्तीनी आहेत. आणि हा गजराज जेव्हा या पर्वतावर चालतो, तेव्हा त्याच्या एक एक पावलासोबत हा पर्वत सुद्धा थरथर कापतो. त्याच्या एक एक पावलामध्ये हा पर्वत धसतो खाली. त्याची कंपन पूर्ण जंगलामध्ये ऐकू येतात. हा गजराज आपल्या शक्तीने अतिशय बलाढ्य आहे आणि हा आपल्या पूर्ण परिवारासोबत जेव्हा जंगलामध्ये फिरतो, तर कोण पुढे, कोण मागे, कोण पायाखाली चिरडला त्याचा बिलकुल विचार करत नाही. झाडामध्ये गळणारे जे मध आहे, तो सर्रास पितो आणि एवढं त्याने मध पिलंय की त्या मधामुळे तो मदमत्त झालाय आणि जे डोळे लाल झाले, घरघर फिरतायत. आणि असा हा मदमत्त गजराज या जंगलात फिरतोय, एवढं त्याने मधू प्यालंय की खूप सारे भवरे, खूप साऱ्या मधुमाशा त्या सगळ्या त्याच्या तोंडामध्ये फिरतायत, विरा घालतायत. असा हा गजराज जिकडे वाटेल तिकडे, जे वाटेल ते झाड उपटतोय, जिकडे वाटेल तिकडे माती उचलतोय. असा हा मदमत्त हाती या जंगलात फिरतो. आता हे जेव्हा आपण सगळं ऐकतो, तर कहाणी तर पुढे जाऊ आपण, पण त्याआधी आपल्या बुद्धीला एक प्रश्न पडतो की प्रभू हे सगळं सांगताय ते खरं आहे का, की ही फक्त एक दंतकथा आहे, एक काल्पनिक कथा आहे, की खरंच झालंय? किती लोकांनी सोन्याचा पर्वत बघितलाय? हात वर करा कॉम्प्युटरमध्ये. सोन्याचा पर्वत बघितलाय? नाही. किती लोकांनी चांदीचा पर्वत बघितलाय? कमीत कमी. चांदीचा पण नाही. लोखंडाचा पण इकडे तिकडे लोखंड निघताना बघितलं, लोखंडाचा पर्वत नाही बघितलं.
आणि त्यामध्ये अशी प्रार्थना करणारे बोलणारे हत्ती प्राणी बघितलेत कधीच नाही. मग साधारण मनामध्ये विचार येतो की हे सगळ्या अशा स्टोरी तुम्ही सांगतात ना, म्हणून आमचा विश्वास. अरे काहीतरी माणसाला डोक्याला पटेल असं काहीतरी सांगा. अशा गोष्टी सांगते ज्या कल्पना करणंच अवघड आहे. तर कधी कधी हे शास्त्रांचं अध्ययन करताना किंवा शास्त्रांना वाचताना प्रश्न पडतो की खरंच या गोष्टी वास्तविकता आहे की फक्त कल्पना आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, विष्णू उत्पत्ती करतात, विष्णूच्या नाभीतनं कमळ निघतात, त्याच्यामध्ये ब्रह्माजी उत्पन्न होतात, ब्रह्माजी सर्व सृष्टी करतात. हे सगळं आजी सांगते आपल्याला. पण हे शाळेमध्ये गेल्यावर हे नाही शिकवतात. शाळेमध्ये काय शिकवतात की सृष्टीची उत्पत्ती कुठून झाली. हे शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं गेलं कोण सांगेल. सृष्टी सर्व निर्माण कशी झाली याच्या मागे एक सिद्धांत काय वैज्ञानिकांच्या अनुसार. सायन्स आपल्याला काय शिकवतं, शास्त्रज्ञ आपल्याला काय सांगतात. येस शैलेश तो. बिग बँग थिअरी. बिग बँग थेरी काय आहे ती सांगा थोडं थोडक्यात. त्यावेळेस पोटामुळे हा सगळा विश्व निर्माण झाला. ओके. एक थेरी आहे की जिथे एक मोठा स्फोट झाला, त्या स्फोटामुळे सगळं जग निर्माण झालं. आणखी कोण, जग कसं निर्माण झालं. अशा खूप साऱ्या थेरी आहेत. थेरी ऑफ बायोलॉजिकल सूप किंवा बिग बँग थेरी आपण प्रायमोडियल सूप. आणि खूप साऱ्या लोकांनी खूप सारे मुलं एक्सपेरिमेंट वगैरे वगैरे केले. पण हा विद्यार्थी एक समजा साधारण एखादा महाराष्ट्रीयन मुलगा जो घरामध्ये बघतोय फोटो विष्णूंचे त्याच्या नाभीतनं कमळ निघालंय, गीतेमध्ये फोटो बघतोय ब्रह्माजीने उत्पत्ती केली आहे, पण हाच मुलगा त्या शाळेत जातो. शाळेमध्ये काय शिकवतायत, नाही नाही एक मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये सगळे जे निर्माण झाले, सगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण झाले आणि हळूहळू हळूहळू याच्यातनं उत्क्रांती होत होत माकडं झाली, मग माकडांची शेपूट गेली, मग माणूस तयार झाला, माणूस दोन पाय उभा राहायला लागला आणि मग तो बुद्धिमान झाला, त्याची बुद्धी वाढत वाढत गेली आणि आत्ताचा माणूस म्हणजे होमो सपायन सपायन असा आता निर्माण झाला. ठीक आहे नाही. मग हा विद्यार्थी विचार करतो की कोण खरा. घरी मला शिकवलं जातं की विष्णू पण आपण उत्पन्न झालो. शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जातं की नाही नाही आपण तर माकडापासून तयार झालो. एक छोटी मुलगी आपल्या आईकडे जाऊन विचारलं तिने, मग काय आई आपण कुठून निर्माण झालो. आई म्हटली आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत, आपण विष्णूकडून निर्माण झालो आहेत, ब्रह्माजीने आपली उत्पत्ती केली आहे. ती कन्फ्युज झाली, पण शाळेमध्ये मला काहीतरी वेगळं शिकवलं. मग ती पापाकडे गेली. पप्पांना विचारलं तिने, बाबा बाबा आपण कशी निर्माण झालो. बाबा म्हणाले अरे आपण माकडांकडनं आलोय, उत्क्रांती झाली, डार्विनने शिकवलं आपल्याला, आपण माकडांपासून पुढे पुढे आलो, शेपटी गेली आणि होमोसपाय निर्माण झाला. ती आणखी कन्फ्युज झाली, पुन्हा इकडे गेली. म्हणाली आई बाबा तर म्हणते आपण माकडाकडून आलो, तू म्हणते आपण देवाकडून आलो, कोण खरंय. आई म्हणते बाबा पण खरे, मी पण खरी आहे. बाबांचा परिवार माकडाकडनं आलाय आणि माझा परिवार देवाकडनं आलाय. हे कन्फ्युजन जाणार कधी. मग हा मुलगा विचार काय करतो, शाळेमध्ये जर विष्णू लिहिलं तर मार्क मिळणार का, नाही. मार्क कशात भेटणार आहे, जर डार्विन लिहिला, बिग बँग थेरी लिहिली, हे लिहित लिहित मग हळूहळू तो आपल्या संस्कृतीला सोडून देतो. आणि अचानक जेव्हा त्याला असं काहीतरी ऐकायला मिळतं, तो ही दंतकथा आहे, फिक्शन आहे, हे सगळं काही मायथॉलॉजी आहे. आणि या मायथॉलॉजी शब्दाने आपल्या पूर्ण संस्कृतीची वाटलेली म्हटलं तरी चालेल. आणि प्रत्येक कथानकाला एक काल्पनिक कथानक आहे किंवा एक उपमा म्हणून सांगितलं गेलंय असं म्हटलं. कधी कधी लोक कुरुक्षेत्राच्या युद्धाला सुद्धा खरं समजत नाही, म्हणतात की नाही नाही, कौरव आणि पांडव हे काही खरंच नाहीत. कौरव म्हणजे विषय वस्तू आहेत, पांडव म्हणजे आपले पाच इंद्रिय आहेत, त्यामध्ये कृष्ण म्हणजे आपलं मन आहे, इत्यादी ते असं काहीतरी समजून सांगतात. ऍक्च्युली या कथा सत्य आहेत, वास्तविक आहे. तर समजा एखादं मुंबई आहे, मुंबई नावाचं शहर आहे, त्याच्यामध्ये एक झोपडपट्टी आहे, तिचं नाव आहे धारावी. खूप लोकांनी ऐकलं असेल. आता धारावी जे लोक राहतात किंवा साधारण फुटपाथवर जे लोक झोपतात मुंबईमध्ये, त्यांच्या जनरेशन तिथेच जातात. बाजूला नाली वाहते, तिथेच ते झोपतायत, तिथे उठतायत, तिथे भीक मागतायत, तिथेच जगतायत. तिथेच त्यांचं आयुष्य जाते, तिथे जी मुलं पण निर्माण होत आहेत, ते शाळेत कुठे जात नाही, तिथेच त्यांचं पण आयुष्य जात आहे. ह्या लोकांनी कधी सोनं बघितलंय का, गोल्ड. नाही बघितलं. कुठेतरी बघितलं असेल, त्यांना समजलं नाही गोल्ड आहे. माहित असेल फक्त की सोनं नावाचं काहीतरी असतं. त्याने कधी सोनं बघितलं नाही. सोने केली जगा मिला होत नाही का आपण, सोनं होणार नाही ते. हे लोकांना जर सांगितलं की मलाबार हिल नावाची पण एक जागा आहे, जे एकदा आम्ही एका घरी गेलो कीर्तनासाठी, प्रचंड श्रीमंत व्यक्ती, आणि याच्या प्रत्येक दरवाजाची जी हँडल्स होती, नॉब होती, सर्वांना सोन्याची परत लावली.
एव्हरी हँडल वॉज स्टडेड विथ गोल्ड. आता ही जर बातमी, हे सत्य जर मी धारावीच्या त्या गरीब माणसाला सांगितलं, त्याला पटेल का ते? त्याला ते काल्पनिक वाटेल. त्याला की असं होऊच शकत नाही, फेकताय तुम्ही काहीतरी. जर ह्या छोट्याशा शहरामध्ये एवढी तफावत असू शकते, एक माणूस दुसऱ्या माणसाचं ऐश्वर कल्पना सुद्धा करू शकत नाही, ते विचार करा. संपूर्ण सृष्टीमध्ये त्याच्यामध्ये इतके ग्रह, इतके तारे आणि इतक्या दीर्घिका आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये कसे लोक राहतात, आपण कल्पना तरी करू शकतो का? आपण कल्पना नाही करू शकतो. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, ह्या लोकांमध्ये आपण जाणणार कसं? जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे ते जाणण्यासाठी आपल्या दुसऱ्याच्या बुद्धीची मदत घ्यावी. असं म्हणतात की आपल्या इंद्रियाने आपण सगळं काही समजून घेऊ शकत नाही. लेकिन आपल्या डोळ्यांना दिसतच किती. आपल्या डोळ्यांना सगळं दिसत पण नाही. सगळं विज्ञान, आधुनिक विज्ञान कशावर अवलंबून आहे? स्वतः बघायचं, स्वतः ऐकायचं आणि मग विश्वास ठेवायचा. पण विश्वास ठेवायचा नाही, नाही तर सगळं अंधविश्वास होईल. पण आपण हे समजलं पाहिजे की आपल्या डोळ्यांना सगळं दिसत नाही. जो प्रकाश आपण बघतो त्याच्यामध्ये 7 रंग आहेत. ताना पिहिनी पाजा, तांबड्यापासून जांभळ्यापर्यंत. डीप जोर म्हणतात, व्हायोलेट पासून तर रेड पर्यंत. पण याच्या मागे आणि पुढे सुद्धा रंग आहेत. व्हायोलेटच्या पुढे रंग आहेत, त्याला आपण अल्ट्रा व्हायोलेट म्हणतो. रेडच्या खाली पण रंग आहेत, त्याला आपण इन्फ्रा रेड म्हणतो. ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही हो. पण तरीही जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने बघणार नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. लारीच्या डोळ्याने दिसतंय तरी किती, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे आहे, जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, जे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे, असं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला महाजन किंवा महात्मा लोकांची गरज आहे. जे त्या स्थळावर जाऊन आले आहेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आकलन शक्ती आहे, त्यांच्याकडनं समजून घ्यावं लागतं. की नाही? आणि आपण रोजच्या जीवनामध्ये पालन करतोय. अमेरिका आपण स्वतः बघितले नाही, दुसऱ्या शब्दांनी विश्वास ठेवतो. महात्मा गांधींना आपण स्वतः बघितलं नाही, दुसऱ्याने लिहिलेल्या पुस्तकावर विश्वास ठेवतो. असं आपण रोज करतो, त्याला म्हणतात शब्द प्रमाण. हे शब्द प्रमाण म्हणजे शास्त्र. महाजनो येन गतास पंथ. म्हणून श्रील प्रभुपाद सांगतात की आधुनिक शास्त्रज्ञ ज्यांना मर्यादित अनुभव आहे, ते या विधानांना आव्हान देऊ शकत नाही. आता आधुनिक शास्त्र विचार करते की अरे असा कसा पर्वत असू शकतो, असं कसं समुद्र असू शकतो. ते सांगतात पुढे, भूगर्भशास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ किंवा इतर तथाकथित शास्त्रज्ञ इतर ग्रह मालिकेबद्दल तर्कवितर्क करतात. त्याचा खोटा समज करून घेतात की हा एक ग्रह वगळता इतर सर्व ग्रह रिकामे, निर्जन आणि धुळीने भरलेले आहेत. शास्त्रज्ञांना काय वाटतं, एकटी पृथ्वी आहे जिथे लोक राहतात, बाकी वरती कुठे लोक राहत नाहीत, स्वर्गबिर्ग काही नाही. मग एलियन कुठून येतात? मग स्टार वॉर सारखे पिक्चर का तयार होतात? मग आपण सॅटेलाइट घेऊन चंद्रापर्यंत कशाला जातो? अरे पण तो तिथे गेला काहीच दिसलं नाही आपल्याला. कसं दिसणार? आपली डोळी ह्या पृथ्वीसाठी बनली आहेत, चंद्रासाठी नाही. त्यांचं पण जग आहे, तिथे पण नागरिक आहेत, पण ते आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहेत. म्हणून प्रभुपाद सांगतात, महाजनो येन गतः सपंथा. महाजनांच्या उपदेशांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा आपली बुद्धी कमी पडते, तिथे आपण सायंटिस्टची मदत घेतो भौतिक शास्त्रामध्ये. तसंच आध्यात्मिक शास्त्रामध्ये आपण जिथे आपली आकलन शक्ती कमी पडते, तिथे आपण संतांची मदत घेतो. ते शुकदेव गोस्वामी जे महान संत आहेत, जे आध्यात्मिक शास्त्रज्ञ आहेत, ते आपली इथे माहिती देतात. उच्च ग्रह मालिकेतील अप्सरांचे शरीर इतके सुंदर असल्यामुळे आपण केवळ कल्पनाच करू शकतो की वैकुंठ, अप्सरा किंवा वृंदावन गोपींचे शरीर किती सुंदर असते. वर्णन येतं की ह्या त्रिकुट पर्वतावर ऋतुमाल नावाचं उद्यान आहे. आणि ह्या ऋतुमाल नावाच्या उद्यानामध्ये खूप मोठा तलाव आहे. आणि या अप्सरा जेव्हा त्या तलावामध्ये स्नान करतात, त्या तलावाचं पाणी अतिशय सुगंधित होऊन जातं. आता हा आपला अनुभवाच्या पलीकडे आहे. आपण जेव्हा आंघोळ करतो ते पाणी सुगंधित नाही होत, ते पाणी घाण होतं. पण अप्सरा जेव्हा स्नान करतात तेव्हा ते तलावाचं पाणी अतिशय सुगंधित होतं. आणि हे सुगंध मिलोमिल दूरपर्यंत पसरतो. प्रभुपाद सांगतात आपण कल्पना नाही करू शकत या अप्सरांची काय सुंदरता असेल. त्या पलीकडे जाऊन प्रभुपाद सांगतायत, मग आपण कशी कल्पना करू शकतो की वैकुंठामध्ये लोक राहतात, त्यांची सुंदरता काय असेल. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन वृंदावनामध्ये जे गोपी राहतात, श्रीकृष्ण राहतात, त्यांची काय सुंदरता असेल, याची आपण कल्पना नाही करू शकत. आपल्याला ह्या जगातलीच लोक खूप सुंदर वाटतात. आपल्या जगातलीच लोक अतिशय सुंदर आहेत, त्यांच्या सुंदरतेला बघून आपलं मन भाळून जातं. ठीक आहे. तुमच्याही खूप लोकांनी झुरळ बघितलं असेल, झुरळ. किती लोकांनी झुरळ बघितलंय?
आतवर करा. सर्वांनीच बघितलं असेल. किती लोकांनी झुरळासोबत कधी फोटो काढलाय? सेल्फी. सेल्फी किती लोकांनी काढलाय झुरळासोबत? एक पण नाही. म्हणजे सेल्फी काढायची गोष्टच नाही. ते क्युरिओसिटी त्याची आपल्याला बघितल्यावर, आहे की नाही? पण जेव्हा जेव्हा एक नर झुरळ मादी झुरळाला बघतो, तेव्हा त्याला ती मादी झुरळ कशी वाटते? अतिशय सुंदर, अतिशय देखणी. आणि मग तो आपल्या मिशावर खाली करतो, तिचं गुणगान सुद्धा करतो. आणि ती पण आपल्या अँटिनीवर खाली करते, म्हणजे तू पण किती सुंदर आहेस. पण आपण जेव्हा त्यांना बघतो, आपल्याला ते अतिशय तुच्छ वाटतं. शास्त्र सांगतात तसंच स्वर्गातल्या ह्या अप्सरा जेव्हा ह्या पृथ्वीवरच्या सुंदर लोकांना बघतात, तेव्हा हे सगळे झुरळासारखे दिसतात त्यांना. अतिशय तुच्छ सुंदर. ते हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तर हा त्रिकुट पर्वत, याच्यावरचं इतकं ऐश्वर आहे, आणि याच्यामध्ये हा गजराज आता फिरत आहे. आता हा आपल्या कथानकामधला हिरो, याची एंट्री आता होते. त्याचं नाव काय आहे या गजराजाचं? गजेंद्र. गज म्हणजे हत्ती, आणि इंद्र म्हणजे राजा. आता हा जंगलाचा राजा स्वैराचार करत, सुखाचा उपभोग घेत, अतिशय स्वतःच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास, आत्मविश्वास अतिशय दांडगा, अतिशय महत्वाकांक्षी, आणि अतिशय आपल्या सामर्थ्याने, ऐश्वर्याने मदमत्ता असा हत्ती संपूर्ण जंगलामध्ये फिरत चाललाय. तोडफोड करतोय, प्राण्यांनाही त्रास होतोय, त्याची त्याला काही संवेदनशीलता नाहीये. असा हा गजेंद्र जेव्हा थकतो, त्याचं पूर्ण शरीर घामाघूम झालंय, पण तो विचार करतो की ह्या सगळ्या घामाला, या सगळ्या गरमीला शांत करण्यासाठी आता मला तलावात मी शिरलं पाहिजे. आणि मग तो जंगलामध्ये चालत चालत ह्या तलावाजवळ आहे. हा तलावही अतिशय स्पेशल आहे, अतिशय विशेष आहे. याच्यातलं पाणी अतिशय निर्मळ आणि शुद्ध आहे, निळगार दिसतंय. याच्यामध्ये हंस विहार करतायत, सुंदर सुंदर कमळ उगली आहेत. शुद्ध गोष्ट मी सांगते, याच्यामध्ये विशेष सोनेरी रंगाची कमळ उगली आहेत. आणि या कमळामध्ये जो परागकण आहेत, ते सर्व पाण्यामध्ये उडले आहेत. त्यामुळे सुद्धा पाणी सुद्धा अतिशय पिवळसर दिसतंय. आणि असे सोनेरी पाणी, सोनेरी कमळ उरलेलं तलाव बघून गजेंद्रला आणखी आनंद होतो. आणि आता हा गजेंद्र आता एक एक पाऊल टाकत बलाढ्य आपलं शरीर हळूहळू या पाण्यामध्ये शिरवतो. जसा पाण्याला स्पर्श करतोय, थंडगार पाण्याचा स्पर्श झाला, आणि गजेंद्रला आणखी सुख प्राप्त होतंय. आणि मग तो हळूहळू त्या तलावामध्ये शिरतो, आणि आपल्या सोंडीने ते पाणी प्यायला लागतो. जेव्हा ते पाणी प्यायला लागतं, अतिशय शीतल, सुंदर, मधुर, गोड हे पाणी पिल्यावर गजेंद्रचा आत्मा सुद्धा शांत होतो. त्याचा दाह कमी व्हायला लागतो अंगातला, आणि तो इतका शांत होतो, तो विचार करतो एवढा मला आनंद भेटलाय, एवढं मला सुख प्राप्त झालंय, हे सुख मी कोणासोबत तरी वाटलं पाहिजे. हम्म. कारण एकटा माणूस किती मजा करणार? मजा केव्हा येते? आनंदाचा अनुभव केव्हा येतो? जेव्हा आपण तो दुसऱ्यांसोबत वाटतो तेव्हा. एकटा मजा करून उपयोग होत नाही. अर्जुन सांगतो भगवंतांना, अरे राज्य जिंकेल मी, पण सगळं राज्य जिंकलं आणि माझा परिवारच सोबत नाहीये, तर काय फायदा आहे? काय करेन मी ऐश्वर्याला घेऊन? म्हणून असं म्हणतात की यशाच्या इतक्या पण उंच शिखरावर जाऊ नका की सोबत तुमचा परिवार सुद्धा नसेल, टाळ्या वाजवण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी, किंवा तुमच्या यशाचं गुणगान करण्यासाठी. तर गजेंद्र आता स्वतःला आनंद होतोय, पण तो विचार करतो की हा आनंद मला माझ्या परिवाराला सुद्धा द्यायचा. आणि हळूच आपल्या परिवाराला सुद्धा पाण्यामध्ये बोलवतो. हा परिवार आता पाण्यामध्ये आंघोळ करायला लागतो. हत्ती, त्याचे खूप सारे मित्र, त्याचे खूप साऱ्या पत्न्या, आणि छोटी छोटी मुलं. छोटी नाही म्हणता येणार, हत्तीची मुलं आहेत, मोठी मोठी होती ती. पण आता ही सगळी मजा करतायत, आणि गजेंद्र आता आपल्या सोंडीने पाणी उचलतो, आणि हे पाणी जोरात उचलून तो फवाऱ्याने सर्व आपल्या परिवार टाकायला, आपल्या सोंडीने पाणी खेचतोय, आणि शिंपडतोय आपल्या पत्नीच्या अंगावर, आपल्या मुलांच्या अंगावर. त्यांना अतिशय आनंद होतोय, थंडगार पाण्याचं आस्वादन घेतात. आणि हे पण आता आपल्या सोंडीने पाणी घेऊन गजेंद्रावर पण उडवायला लागतात. असा हा गजेंद्र अतिशय आनंदामध्ये, त्याची सहल अतिशय अविस्मरणीय, अतिशय आल्हाददायक अशी चालली. आपण सर्वजण अशा क्षणांची अपेक्षा आपल्या जीवनामध्ये करत असतो, की असा एखादा पिकनिक स्पॉट मिळावा, असं एखादं ठिकाण जिथे की परफेक्ट टेम्परेचर असेल, अतिशय चांगलं वातावरण असेल, अति चांगलं हवामान असेल, खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असेल, आणि मी आणि माझा परिवार, माझे मित्र अतिशय मजा करतील, असं आपल्या स्वप्नातलं एक सहल असते. तर शाळेमध्ये पहिला निबंध सर्वांनी लिहिला असेल, माझी अविस्मरणीय सहल. ही गजेंद्राची एक अविस्मरणीय सहल होणार आहे. पण सध्या त्याला इतका आनंद होतोय, या आनंदामध्ये तो भाळावून गेलाय. त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा विचार नाहीये, हे माझं स्वप्न
कधी एक दुःस्वप्नामध्ये परिवर्तित होईल. जेव्हा माणूस अतिशय सुखामध्ये असतो, ज्याकडे सगळं ऐश्वर असतं, शक्ती असते, परिवार असतो, सामर्थ्य असतं, शारीरिक बळ असतं, तर साधारण त्याचा परिणाम काय होतो? तर सुखामध्ये इतका भरावून जातो, इतका भरावून जातो, की आयुष्य नक्की कशासाठी आहे हे तो विसरून जातो. म्हणजे गजेंद्र हा एक प्राणी आहे, आणि त्यातल्या त्यात हत्ती, याची जी बुद्धी आहे याच्यामध्ये स्मरणशक्ती खूप आहे. पण या हत्तीकडे अं, वैचारिक बल नसतं. म्हणजे घटनांना बघून शिकणे हे त्याच्या मनामध्ये नसतं, एवढी बुद्धी त्याच्याकडे नसते. प्राणी आहे तो, जड बुद्धी आहे. असं म्हणतात की सर्कशीमध्ये मोठ्या मोठ्या हत्तींकडनं खूप साऱ्या कसरती करून घेतात. तर हत्ती अतिशय बलाढ्य व्यक्ती आहे. पण जर तुम्ही सर्कशीच्या तंबूच्या बाहेर जाऊन बघितलं, तर हा हत्ती अतिशय छोट्याशा खुंटीला बांधलेला असतो. ती खुंटी जमिनीमध्ये गाडलेली असते. आता हा एवढा मोठा हत्ती छोट्याशा खुंटीला बांधलेला असतो, कसा काय? त्या हत्तीने ताकद लावली तर कधीच तो ती खुंटी उघडून टाकेल आणि परत जंगलामध्ये जाऊ शकतो. आणि जंगलामध्ये गेला तर त्याला सगळं काही भेटणार आहे, सगळं स्वातंत्र्य मिळणार आहे. पण त्याला असं वाटतं सर्कसीमध्ये सगळं स्वातंत्र्य आहे, इथे मला दिवस रात्र खाऊ तरी घालतायत, पण चाबूक मारून खूप साऱ्या कसरती पण करून घेत आहेत. पण हा हत्ती आत्ता इथे बांधला गेलाय, तिथून त्याला सुटण्याची इच्छा का नाही, किंवा सामर्थ्य का नाही, किंवा आत्मविश्वास का नाही? कारण याला जेव्हा पकडून आणलं तेव्हा अतिशय लहान पिलू होता. लहान पिलू असताना याला मोठ्या खुंटीला बांधून ठेवलं होतं. तेव्हा त्याने खूप बळ लावलं पण ती खुंटी निघाली नाही. पण आता सवयीचा भाग म्हणून त्याला असं वाटतं ही कधीच निघणार नाही, आणि तो प्रयत्न करत सुद्धा त्याने सोडून दिला. तर हत्ती जसं म्हणायला गेलं तर जडबुद्धी प्राणी आहे, प्राणीच आहे, शेवटी पशु आहे. पण हा पशु चूक करू शकतो, पण तीच चूक आपण मनुष्य सुद्धा आपल्या जीवनात करतो. जेव्हा सगळीकडे सगळं काही चांगलं चाललंय, तर एक गोष्ट होते ती म्हणजे भगवंतांचं आपल्याला विस्मरण होतं. न आठवे हा देव, न घडे भजन, लाचावले मन सावरेना. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा काम भोगाची सर्व साधनं आपल्या आजूबाजूला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, तेव्हा हे मन हरीच्या चिंतनामध्ये कधीच लागत नाही, तेव्हा हरी आठवत नाही. तर सगळं काही माझ्या बळावर चाललंय, मनगटात बळ असेल, लात मारील तिथे पाणी काढील, अशा प्रकारे व्यक्तीचा कॉन्फिडन्स असतो. आणि अशा प्रकारची व्यक्ती जेव्हा समाजात वावरतात, त्यांना कोणत्याही देवाची गरज नसते, कोणत्याही प्रार्थनेची गरज नसते, कोणत्याही कोणासमोर जाऊन हात जोडायची, डोकं टेकवायची काही आवश्यकता वाटत नाही. माझा अतिशय जवळचा मित्र आहे, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. काही वर्षांपूर्वी, तसा तो नास्तिक, त्याला कधी भगवंतांबद्दल काही हे नव्हतं. पण अचानक त्याने एक दिवस मला फोन केला आणि त्याने म्हणाला, अरे हे शनी बिनी खरे असतात का? शनी, गुरु, सूर्य हे सगळे खरे असतात का? हे देवता खरंच आपल्या जीवनामध्ये काय त्यांचा रोल असतो का? म्हटलं अचानक तू नास्तिक माणूस, तुला देवाबद्दल काय म्हणजे का जिज्ञासा निर्माण झाली? तो म्हणाला, नाही रे, आतापर्यंत सगळं ठीक चालू होतं, पण अचानक बिझनेस बंद पडला, तब्येत खराब व्हायला लागली, पैसे संपायला लागले, कुठूनच काही मिळत नाहीये, आजाराने पण मला ग्रासलंय, परिवार अतिशय दुःखामध्ये आहे. त्याने विचार केला की काय चाललंय, ते कोणतरी मला सांगितलं की त्याला ज्योतिषाकडे जाऊन कुंडली दाखव. जेव्हा कुंडली दाखवली जातो म्हणतोय की अरे तुमच्या कुंडलीमध्ये हे आहे, ते आहे, हे सगळे वेगवेगळे ग्रह तुमच्या आयुष्यावर नियंत्रण करतायत. कसं शक्य आहे, तो म्हणाला की वरचे कोणतरी माझ्या जीवनामध्ये हे करतायत, हस्तक्षेप. तर तेव्हा त्याच्या मनामध्ये कमीत कमी जिज्ञासा निर्माण झाली. जिज्ञासा का निर्माण झाली? कारण आता आपल्या मनाप्रमाणे कार्य होत नाही. जोपर्यंत मनाप्रमाणे सगळं चालतं ना, तोपर्यंत कुठे वर बघण्याची इच्छा होत नाही. तसाच हा गजेंद्र त्या संपूर्ण सुखामध्ये आहे, सगळं काही व्यवस्थित चाललोय, हा आपल्या पूर्ण नशेमध्ये मदमस्त आहे. आपला परिवार, आपलं धन, आपलं ऐश्वर, आपलं सामर्थ्य, याच्यामध्ये तो गर्विष्ठ झाला आहे. असं म्हणतात प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य ज्या बाळ स्वरूपामध्ये, एका छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये आईच्या गर्भामध्ये असतो ना, हा प्रत्येक बालक, त्या गर्भामध्ये परिस्थिती इतकी वाईट असते, अतिशय छोटीशी जागा, श्वास घ्यायला हवा पण नाही, आईच्या त्या अन्ननलिकेमधनं काय येईल ते आपण पोटातनं घ्यायचंय, नाळेमधून, आतमध्ये किटाणू जंतू चावतायत तरी आईला सांगू शकत नाही. आईने काही तिखट आंबट खाल्लं त्याचा त्रासही आपल्याला होतोय, ते आपण सांगू शकत नाही.
थोडी तिकडे जागा हळूहळू कमी पडायला लागते, कारण आपला आकार वाढायला लागतो. मग त्याच घुसमुशीत आपण इकडे तिकडे हातपाय हलवले, तर डॉक्टर बरोबर स्टेथोस्कोप लावतात, म्हणते की हा बाळ हलतंय, सुदृढ आहे, गुड न्यूज आहे. अरे गुड न्यूज का, त्याला त्रास होतो तिथे. पण हा त्रास होणारा जीव, भागवत सांगतं 3ऱ्या स्कंदामध्ये, कपिल मुनी आपल्या आई देवहूतीला सांगतात की हा प्रत्येक अर्भक भगवंतांना आठवतो, आतुरतेने आठवतो आणि भगवंतांना प्रार्थना करतो, हे भगवंता मला तू इथून बाहेर काढ. अतिशय वाईट परिस्थिती आहे ही. आणि इथून बाहेर एकदा तू मला काढलं ना, हा जन्म तुझ्यासाठी. मी फक्त तुझं भजन करीन, मी फक्त तुला आठवीन, बाकी काहीच करणार नाही. तुझा आयुष्यभर ऋणी राहील, मला एकदा इथून बाहेर काढ. तूने गर्भ में प्रभु से किया था वादा, मैं भजन करूंगा, हर लो बाधा. तर प्रत्येक हा बालक त्या अडचणीमध्ये भगवंतांना प्रार्थना करतो, भगवंत काढ मला एकदा इथून बाहेर. भक्तिनाथ ठाकूर सुद्धा बंगालीमध्ये खूप सुंदर भजन लिहितात याच्यावर. ते सांगतात अं, की प्रत्येक बालक गर्भामध्ये असतो, तो भगवंतांना प्रार्थना करतो की मी भजन करेन. पण जसा जन्म होतो, जन्म झाला काय होतो, कुठे होतो जन्म, जनरली हॉस्पिटलमध्ये. मग ती नर्स घेते हातामध्ये बालकाला आणि बघते सगळं व्यवस्थित आहे का, त्याला उलटा लटकवते, मग तो रडायला लागतो, फुफ्फुसातलं पाणी बाहेर निघतं आणि मोठ्याने हंबरटा ओढतो. आणि मग त्याला नर्स बाहेर घेऊन येते आणि सगळ्या परिवारात दाखवते, बघा हा तुमचा बालक, हा तुमचा मुलगा, ही तुमची मुलगी. हे मग सगळे नातेवाईक जमा होतात, सगळे फोटो काढतात, त्याचे पापे घेत आहेत, सगळे त्याला नावं ठेवतात वेगळी, अगदी लाडाने त्याला जवळ घेत आहेत, त्याला गोंजारतायत, त्याला गळे लावतायत. आणि हे सगळं जेव्हा प्रेम तो बालक बघतो, सर्व घरातला तो आता केंद्रबिंदू बनून जातो. जेव्हा तो घरी जातो, प्रत्येक घरातल्या व्यक्तीचं शेड्यूल, दिवसभर कोण काय करणार हे कोण ठरवतो, छोटं बाळ. रडला की सगळे पळत येतात, त्याला भूक लागली की सगळे खायला देतात, तो आजारी पडला की सगळे हॉस्पिटलमध्ये जातात. मग त्याला समजतं, अरे एवढं काही वाईट नाही इथे, सगळं चांगलंय बाबा, मी तर केंद्रबिंदू आहे, सगळे माझ्या अवतीभोवती फिरतायत, अजून काय पाहिजे. आणि ह्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये, या सगळ्या परिवाराच्या सिक्युरिटीमध्ये, सुरक्षिततेमध्ये एक गोष्ट होऊन जाते, आणि ती म्हणजे काय, जी आतुरतेने प्रार्थना केली होती भगवंतांना, ती तो विसरून जातो. तू भूल गया, सुख में फूल गया, तेरी बदली नजरिया, सीताराम कहो राधे श्याम कहो. आणि हा बालक जेव्हा जन्माला येतो, लहान असताना नाशिकमध्ये राम मंदिरामध्ये एक प्रवचन ऐकलं होतं. वारकरी संप्रदायाचे महाराज सांगत होते की हा बालक जेव्हा जन्म घेतो, ज्याने भगवंतांना खूप साकडं घातली होती, खूप आळवलं होतं, खूप भगवंतांना त्याने आश्वासने दिली होती, जसा हा जन्म घेतो मोठमोठ्याने ओरडायला लागतो, कवा कवा कवा, केव्हा मी तुम्हाला दिलं होतं वचन, काय वचन बिचन नव्हतं दिलं, आता मी आणि माझं जीवन, मी मोकळा आहे, मी स्वतंत्र आहे. मग सुख चांगलं आहे की वाईट आहे? सुख वाईट नाही. सुख सर्वांची आवश्यकता आहे, सर्वांना गरजेचं आहे. देवाकडे जाऊन आपण तेच मागतो, देवा मला सुखात ठेव. पण हे सुख इतकं आपल्या माथ्यामध्ये नाही गेलं पाहिजे की जे आपले भगवंत आहेत, जे आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, त्यांना आपण विसरून जाऊ. गजेंद्र हा हत्ती आहे, आपण मनुष्य आहोत. गजेंद्र आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेमध्ये, आपल्या स्वतःच्या सामर्थ्यामध्ये, आपल्या स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये भळावून गेलाय. अपार सामर्थ्य, विशाल शरीर, या सगळ्यामध्ये तो स्वैर सुख अनुभवतोय. स्वैर सुख म्हणजे काय, जिथे व्यक्ती स्वतःवरच अवलंबून आहे, मला कोणाची गरज नाहीये, मी सक्षम आहे सगळं हे करायला, काय देवी मला नको आहे, मी एकटा काफी लढायला. आणि मग खूप त्या गर्वामध्ये व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण हा गजेंद्र जेव्हा अशा प्रकारे सुखाचा अनुभव करतोय, त्याच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन त्याच तलावामध्ये खूप सारे जलचर प्राणी राहत होते. त्या प्राण्यांनाही त्रास होत होता गजेंद्रच्या ह्या सगळ्या वावरण्याने, सगळ्या धुमाकूळ घातल्याने. आणि त्या प्राण्यांपैकी एक सर्वात मोठा जी मगर होती, जो मगरमच्छ होता, आता ही मगर मात्र फार चिडली आणि एका मगरीने जाऊन गजेंद्राला आक्रमण केलं. आणि अतिशय सुखामध्ये अनपेक्षितपणे हा वार झाल्यावर गजेंद्राला थोड्या वेळासाठी असं वाटलं की हे काय, असं होऊ नाही शकत माझ्या जीवनात, असं कसं होऊ शकतं. आणि त्याने विचार केला की कोण आहे ही ही छोटीशी मगर मला काय करू शकते. अरे मी राजा आहे जंगलाचा, गजेंद्र नाव आहे माझं, गजराज आहे मी. आणि त्याने आपला पाय झिडकारून त्या मगरीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न खूप केला, पण मात्र
ही मगरमच्छ काय त्याला लवकर सोडणारी नव्हती. तर जीवन त्याच्यामध्ये सुख पण आहे, पण अनपेक्षित दुःख पण आहे. आणि कधी कधी ह्या दुःखाची आपण अपेक्षा करत नाही, आणि अनपेक्षित जेव्हा हे दुःख येतं, तेव्हा मात्र मनाला खूप त्रास होतो. आणि हे मन मग भगवंतांना प्रश्न विचारायला लागतं की काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय मी कोणाचं वाईट केलं होतं, का मी कोणाला दुखवलं होतं का, कोणाचं वाईट चिंतलं सुद्धा नाही मी, करायचं तर दूरची गोष्ट आहे, पण तरीही माझ्या जीवनामध्ये वाईट होत आहे. त्या संकट आपल्या जीवनामध्ये का येतात, हा एक खूप मोठा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. संकटानंतर मात काय करायची, कसं मी प्रॉब्लेमचं सोल्युशन करणं, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण खूप वेळा हे माझ्यासोबत का झालं, हा प्रश्न सर्वात मोठा आहे. आणि ह्या प्रश्नांशी आणि त्या परिस्थितीशी व्यक्ती संघर्ष करायला. आता हा संघर्ष गजेंद्र जेव्हा आरंभ झाला, दैवी शक्ती असतील हा गजेंद्र ह्या मगरीशी लढू लागला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आठवडा, महिना, वर्ष गेलं. साधारण वर्ष नाही, देवतांचं वर्ष. आपलं वर्ष 365 दिवसांचं असतं, पण देवतांचं एक वर्ष म्हणजे देवतांचा 1 दिवस म्हणजे आपलं एक वर्ष. म्हणजे 365 गुणिले 100 गेला, तर तेवढा देवतांचा एक दिवस आहे. आणि अशा त्यांचं एक वर्ष, अशी 1000 वर्ष होतात. आणि 1000 वर्षापर्यंत ही लढाई चालते. आता ही मगर, हिला गजेंद्र का हरवू शकत नाही? गजेंद्रकडे अफाट शक्ती आहे, राजा आहे तो जंगलाचा. पण साधारणतः गजेंद्र राहतो कुठे? जमिनीवर की पाण्यामध्ये? जमिनीवर. त्याचं सगळं बळ कुठे लागू आहे? जमिनीवर. पण मगर कुठला प्राणी आहे? पाण्यातला. लढाई कुठे चालू आहे? तलावामध्ये. तर पाण्यामध्ये कोणाची ताकद वाढणार आहे? मगरीची. आणि ताकद कोणाची कमी होते? गजेंद्राची. हळूहळू 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 जेव्हा ही लढाई पुढे जाते, गजेंद्राची ताकद कमी व्हायला लागते. आणि जी मगर आहे तिची मात्र ताकद वाढायला लागते. कारण ती पाणी पिते, ती गजेंद्राचं रक्त पिते, पाण्यातलाच प्राणी आहे, म्हणून तिची ताकद वाढते. आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करतो. आपण सर्वांनी आध्यात्मिक ज्ञान घेतलंय. आपण सर्व भक्ती करण्यासाठी पुढे सरावलो आहेत. पण कधी कधी भक्ती करताना खूप संघर्षातून जावं लागतं. साधारण जीवनामध्ये सुद्धा मनाला नियंत्रित करण्यासाठी, मनाला एकत्रित ठेवण्यासाठी, हं, केंद्रित ठेवण्यासाठी, फोकस राहण्यासाठी, अगदी साधी साधी कामं करण्यासाठी सुद्धा मनाला सांभाळणं फार महत्वाचं आहे. पुढे मन याच्यासोबत आपला संघर्ष इतका हजारो हजारो वर्षांपासून चालू आहे, अनेक अनेक जन्मांपासून चालू आहे. पण पुन्हा पुन्हा आपण याच्या लढाईमध्ये जिंकतो खूप कमी वेळा, हारतो खूप वेळा. बाहेरच्या लढाया जिंकणं सोपं आहे, पण आतली लढाई जिंकणं फार अवघड आहे. तुमच्या किती लोकांना असं वाटतं की मनाशी चाललेला संघर्ष ह्या जगातला सर्वात मोठा संघर्ष आहे? सर्वांचं मत असतं. तर हा संघर्ष आपण कसा जिंकू शकतो? तर प्रभुपाद खूप छान तात्पर्य लिहितात. कोणी वाचेल का इथे जे मी लिहिलंय? प्रभुपादांचे शब्द ते लिहिले गेलेत. जर कोणी हात वर केला तर ते मी वाचू शकतो. ओके, रक्षा माताजी. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. आता यातून आपण हा धडा घेऊ शकतो की मायेसोबतच्या आपल्या लढाईत आपण अशा स्थितीत असता कामा नये जिथे आपले सामर्थ्य, उत्साह आणि इंद्रिये जोरदारपणे लढण्यास असमर्थ ठरतील. आपल्या कृष्ण भावनामृत चळवळीने तर मायावी शक्ती विरुद्ध युद्धच पुकारले आहे. ओके, प्रभुपाद सांगतायत की साधारण वैष्णव, तुकाराम महाराज सांगतात की हं, प्रतिदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला आपल्याला युद्धाचा प्रसंग आहे. म्हणजे काय? कोणासोबत युद्ध आहे? मायेसोबत. मायेचा एक एजंट म्हणजे आपलं मन आहे. आणि या मनासोबत आपण नेहमी संघर्ष करत असतो. भगवंतांना स्मरण करायचंय की मायेला स्मरण करायचंय? भगवंत स्मरण हवंय की विस्मरण हवंय? भौतिक साधने हवी आहे की आध्यात्मिक प्रगती हवी आहे? तर या सगळ्या संघर्षामध्ये खूप वेळा कंटाळायला लागतो, आणि कधी कधी आपण हरायला सुद्धा लागतो. प्रभुपाद सांगतायत की आपला हा उत्साह टिकून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण अशा स्थितीमध्ये राहिलं पाहिजे
की जिथे आपलं सामर्थ्य, आपला उत्साह आणि आपली इंद्रिय जोमाने लढण्यास समर्थ राहतील. प्रभुपाद सांगतात की आपण अशा स्थितीमध्ये असता कामा आलं पाहिजे. आपण आपल्या स्थितीला सांभाळलं पाहिजे. आता मनाची स्थितीला सांभाळणं इतकं सोपं नाहीये. हं. जसं मी नेहमी सांगतो, अ, स्वयं भगवान केशव महाराज आहेत, ते सांगतात की आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये 5 प्रकारची जग आहेत. 5 प्रकारचे जग कोणते आहे आपल्या जीवनामध्ये? एक आहे संपूर्ण जगत. जर पूर्ण आपल्या पृथ्वीचा नकाशा बघितला तर संपूर्ण जग हे पहिलं जग. दुसरं जग जे आपल्या सभोवताली आहे, ज्याच्यामध्ये आपण राहतो, आपलं घर, आपली कॉलनी किंवा आपली रूम, हे आपलं जग, छोटंसं जग आपलं. तिसरं जग आहे जे आपल्या आतमध्ये आहे, आपल्या मनामध्ये काय चाललंय, आपल्या हृदयामध्ये काय आहे, काय भावना आहे, काय चेतना आहे आपली, काय इच्छा आहे, काय आकांक्षा आहेत, काय वासना आहेत, हे आपलं आतलं जग आहे. पहिलं जग कोणतं होतं? संपूर्ण जग. दुसरं जग जे आपल्या सभोवतालचं जग आहे. तिसरं जग जे आपल्या हृदयामध्ये आहे. चौथं जग जिथे असं जग जिथे आपण कल्पना करतोय की असं माझं जग असलं पाहिजे. आपल्या कल्पनेतलं एक जग आहे जिथे मला जायचंय, जिथपर्यंत मला पोहोचायचंय, असं जग मला निर्माण करायचंय, माझ्या अपेक्षेचं, स्वप्नातलं जग, एक अपेक्षित जग ज्याला आपण म्हणतो. आणि 5वं जग आहे जिथे ऍक्च्युली आपण मृत्यूनंतर जाणार आहोत. जे काही आपले कर्म असतील त्यानुसार आपण जाऊ. ते 5वं जग. ते 5 जग झाली. यापैकी सर्वात महत्वाचं जे बदलायला पाहिजे, त्याचं परिवर्तन व्हायला पाहिजे, हे कोणतं जग आहे? चॅटमध्ये सर्वांनी उत्तर लिहायचं. 1, 2, 3, 4 की 5? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं की 5वं? पहिलं म्हणजे मी सांगितलं संपूर्ण जगत. दुसरं आपल्या भोवतालचं जगत. तिसरं आपल्या हृदयातलं जग. चौथं ज्याची आपण कल्पना करतो की असं असलं पाहिजे. आणि 5वं जिथे आपण ऍक्च्युली जाणार आहोत. या 5 पैकी माझा प्रश्न आहे की कोणतं जग आहे जे बदलणं अतिशय महत्वाचं आहे? सर्वप्रथम प्राधान्यता देऊन, प्रायोरिटी, अर्जंट, कोणतं जग आहे जे बदललं पाहिजे? ओके, खूप साऱ्या लोकांनी चॅट बॉक्समध्ये उत्तर लिहिली आहेत. चॅट बॉक्स. ओके, काही लोक म्हणतात 2 नंबर, काही लोक म्हणतात 3 नंबर. 3 जास्त लोकांचं ते उत्तर दिसतंय. ओके, तर खूप वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्या हृदयातलं जे जग आहे ते सर्वात महत्वाचं. पण शास्त्र आपल्याला सांगतात की हृदयातलं जग बदलणं खूप गरजेचं आहे. पण या हृदयातल्या जगाशी आपला काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? आपण याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकतो का? याच्यातल्या आपण गोष्टी आपल्या हाताने, आपल्या इच्छेने बदलू शकतो का? खूप वेळा नाही. अचानक मनामध्ये काहीतरी इच्छा येतात, राग येतो, क्रोध येतो, काम वासना जागृत होते, विषयांची आसक्ती निर्माण होते, अचानक येतात आणि कधी आपल्याच्यावर नियंत्रण सुद्धा नसतं. मग अशा परिस्थितीमध्ये बदलण्यासारखं आपल्या नियंत्रणामध्ये कोणतं जग आहे? 2 नंबरचं जग. 2 नंबरचं म्हणजे कोणतं? जे आपल्या भोवताली आहे. आपल्या भोवताली म्हणजे मी काय रोज कोणत्या लोकांसोबत राहतोय, मी कोणत्या गोष्टी बघतोय डोळ्याने, मी काय ऐकतोय दिवसभर, की मोबाईलमध्ये काय बघतोय, काय खातोय, कोणत्या विषय वस्तूंनी मी माझ्या स्वतःला आवरून ठेवलंय. हे जग जे आहे ना, आपल्या भोवतालचं जग, हे सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा हे जग आपण बदलू, त्या अंतर्मनाला जग आपोआप बदलणार आहे. अंतर्मनामध्ये आपल्याला एवढा ऍक्सेस नाहीये, पण आपल्या भोवतालचं जे जग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेस आहे. आणि याच्यावर जेव्हा आपण काम करू, म्हणून प्रभुपाद सांगतायत की लढाई तर सर्वांनाच करायची आपल्याला. पण ही लढाई करताना आपण स्वतःला अशा परिस्थितीत ठेवायच्या, अशा स्थितीमध्ये ठेवायचं. स्थिती म्हणजे बाह्य स्थिती. या बाह्य स्थितीने आपली आंतरिक स्थिती निर्माण होणार आहे. खूप वेळा भक्त विचार करतात की प्रभूजी कधी काम संपेल, कधी क्रोध जाईल, कधी ईर्ष्या द्वेष निघून जातील, कधी मन शुद्ध होईल. मन खूप मध्ये आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आधी आपण आपल्या क्रियांना, आपल्या भोवतालच्या जगाला, आपण कोणाशी संपर्क करतोय, कोणत्या गोष्टींच्या मध्ये राहतोय, सानिध्यात राहतोय, हे आपण पहिले बदललं पाहिजे.
म्हणून प्रभुपाद सांगतायत, मायेशी जर लढाई करायची असेल आणि जर सामर्थ्य, उत्साह आणि इंद्रिय यांची शक्ती टिकून ठेवायची असेल, तर आपल्याला हे भोवतालचं जग बदलणं फार गरजेचं आहे. गजेंद्र याची शक्ती कमी का होत होती? कारण तो अशा परिस्थितीमध्ये होता जिथे त्याची शक्ती लागूच शकत नाही. त्याच्यासाठी ते फॉरेन लँड होतं. त्याच्यासाठी ते असं जग होतं जिथे शक्ती कमी होणार आहे. पण मात्र मगर अशा ठिकाणी तिची शक्ती वाढणार आहे. भक्ती करत असताना आपल्याला हे खूप महत्वाचं आहे की आपण भक्तीसाठी जे अनुकूल वातावरण आहे, त्या अनुकूल वातावरणात राहिलं पाहिजे. आणि त्या अनुकूल वातावरणात राहूनच आपण जास्तीत जास्त भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. जर आपण विचार केला की नाही नाही, मी आहे धुरंधर सिकंदर, मी प्रतिकूल वातावरणात राहून सुद्धा भक्ती करून दाखवेल, प्रभुपाद म्हणतात मूर्ख आहे हा व्यक्ती. तर संघाशिवाय किंवा आपलं वातावरण बदलल्याशिवाय आपल्याला भक्ती करणं फार अवघड आहे साधारण मनुष्यांसाठी. त्यामुळे आपल्या भोवतालची परिस्थिती बदलणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की मायाच्या लढाईमध्ये असताना आपल्याला भगवंतांना, त्यांच्या भक्तीला जे अनुकूल गोष्टी आहेत त्या आपण स्वीकार केल्या पाहिजे. आता खूप वेळा आपल्याला असं वाटतं की जीवनामध्ये जे संघर्ष येतात, ज्या अडचणी येतात, ह्या नको यायला पाहिजे. भगवंता आपण सगळे घालतो, भगवंता मला अडचणीत टाकू नको. पण भगवंत आपल्याला सांगतायत की ह्या ज्या अडचणी आहेत ह्या महत्वाच्या आहेत खूप वेळा. जर मी तुम्हाला विचारलं, सगळ्यांना जर हा प्रश्न विचारला, चॅट बॉक्समध्ये पुन्हा एकदा उत्तर द्या की शाळेमध्ये परीक्षा असल्या पाहिजे की नसल्या पाहिजे? येस ऑर नो? हो की नाही? शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजमध्ये किंवा मास्टर्समध्ये परीक्षा असाव्यात की नसाव्यात? ज्यांची शाळा शिकून झालेत ते म्हणतात की असल्या पाहिजे. आता संपली आमची शाळा, आता असू द्या परीक्षा, काही प्रॉब्लेम नाही. तर परीक्षा असल्या पाहिजे. का असल्या पाहिजे परीक्षा? परीक्षांचा काय फायदा आहे? कदाचित कमीत कमी भारतामध्ये तर परीक्षांची फार आवश्यकता आहे. कारण भारतामध्ये आपण लहानपणीपासून फक्त परीक्षा आली की मगच अभ्यास करतो. तोपर्यंत आपण अभ्यासच नाही करत. आहे की नाही? थँक्यू थँक्यू थँक्यू, सर्वांची उत्तर आली तिथे. तर ह्या परीक्षा खूप गरजेच्या असतात. जीवनामध्ये स्ट्रेस या तणाव, खूप वेळा आपण त्याला नकारात्मक स्वरूप दिले या शब्दांनाच. पण स्ट्रेस हा नेहमी नकारात्मक नसतो. स्ट्रेस याला सायकोलॉजीमध्ये यू स्ट्रेस आणि डिस्ट्रेस अशी दोन नावं दिली गेली. म्हणजे चांगल्या प्रकारचा क्लेश, चांगल्या प्रकारचा तणाव आणि वाईट प्रकारचा तणाव. आता चांगल्या प्रकारचा तणाव म्हणजे काय? जसं परीक्षेचा तणाव, हा चांगला तणाव आहे, हा चांगला स्ट्रेस आहे. का? कारण कधी कधी जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आपली जी आंतरिक क्षमता आहे ती बाहेर येते. जोपर्यंत एखाद्याला तुम्ही उत्तेजनच दिली नाही त्याच्या बुद्धीला, त्याची बुद्धी बाहेर येणारच नाही, त्याच्या गुणांना वावच भेटणार नाही. ठीक आहे नाही? म्हणून कधी कधी जीवनामध्ये असे संघर्ष भोगावे लागतात ती फक्त आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि आपली क्षमता भगवंतांना समजण्यासाठी. तर गजेंद्रच्या जीवनामध्ये हा संघर्ष आलाय. तिथे लिहिलंय खाली, संकट आपल्याला तोडण्यासाठी नव्हे तर भगवंतांकडे वळवण्यासाठी येत असते. तर संकट, खूप वेळा आपण भगवंतांना सांगतो की संकट नकोय, संकट नकोय, संकट नकोय. पण कुंती महाराणी भगवंतांना प्रार्थना करतात, विपदा संतुता शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम. कोणती माणसं सांगतात की मला ना जन्म, ऐश्वर्य, शुद्ध शिबी हे सगळं नकोय. मला काय हवंय? विपत्ती. मला सारखी सारखी विपत्ती पाहिजे. का विपत्ती पाहिजे तुला? मला विपत्ती यासाठी हवी आहे की जेणेकरून नेहमी नेहमी या विपत्तीमध्ये मला तुमचं स्मरण होईल. ठीक आहे. तर खूप लहानपणी शाळेमध्ये आम्हाला एक छान मराठीमध्ये कविता होती आणि त्या कवितेमध्ये सांगितलं होतं की या जगामध्ये खूप काही भगवंतांनी बनवलंय. सुख पण बनवलेत, दुःख पण बनवलेत. पण दुःख का बनवलेत? सुख आणि दुःख भगवंत सांगतात की हे दोन्ही सुद्धा भगवंतांनी या जगामध्ये बनवलेले दोन धागे आहेत. एक सोनेरी धागा आहे आणि एक चंदेरी धागा आहे. सुख सोनेरी धागा असेल तर दुःख हा चांदीचा का होईना पण धागा आहे, चांदीचा आहे. का म्हटलंय? कारण ह्या धाग्यांनी भगवंत आपल्याला वर काढू शकतात.
खास करून दुःख. कारण या दुःखामध्ये आपल्याला प्रश्न निर्माण होतात, जिज्ञासा निर्माण होते. जसं मी माझ्या मित्राचं उदाहरण दिलं, की जेव्हा समस्या आली तेव्हा तो विचारू लागला, की खरंच या 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 सृष्टीवर कोणी नियंत्रक आहे का? माझ्या आयुष्यामध्ये आणखी कोणाचा हस्तक्षेप आहे का? हे जेव्हा माणूस विचारायला लागतो, ही सर्वात मोठा प्रश्न आहे. याला वेदांमध्ये म्हटलंय अथातो ब्रह्म जिज्ञासा. खूप वेळा आपण आध्यात्मिक मार्गांचं सुद्धा अवलंबन या भौतिक समस्यांना सोडवण्यासाठी म्हणून करतो. पण श्रीमद भागवत आपल्याला सांगते की नाही, धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्मत शरणाम सदा. श्रीमद भागवत आपल्याला हे शिकवत नाही, गीता आपल्याला हे शिकवत नाही की कशा आपण भौतिक समस्यांना सोडवायचंय. अर्जुनाला बघून त्यांनी गीता सांगितली, ते युद्ध कॅन्सल करण्यासाठी नाही किंवा बिना मेहनत करून विजय मिळवण्यासाठी नाही, तर ह्या संघर्षाशी लढा कसा द्यायचा आहे हे शिकवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान दिलं गेलं. तर जिज्ञासा आध्यात्मिक ज्ञानासाठी निर्माण झाली तर हे संकट सुद्धा सोनेरी होऊन जातं. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात, जर जीवनामध्ये संपत्ती पाहिजे असेल तर कशी मिळवायची. संपत्ती मिळवण्यासाठी शंकरजी पार्वतीला सांगतायत की ह्या जगामध्ये जर कोणाला संपत्ती पाहिजे असेल तर कशी मिळवावी. महाविपत्तौ संसारे यः स्मरेत मधुसूदन विपत्ती तस्य संपत्ती भवेत इति आह शंकर. ते सांगतात की जर एकाकडे विपत्ती असेल आणि त्या विपत्तीमध्ये जर कोणी भगवंताचं स्मरण करत असेल तर त्याला सर्वात मोठी संपत्ती प्राप्त होते, की विपत्तीचं परिवर्तन संपत्तीमध्ये होऊन जातं. म्हणून संघर्ष सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. संघर्ष आपण टाळू शकत नाही. हे जग भगवंतांनी बनवलं तसे त्याच्यामध्ये पदोपदी संघर्ष आहे, हे आपण जाणलं पाहिजे. मगर ही फक्त गजेंद्रासाठी नाहीये. गजेंद्राची कहाणी वास्तविक आहे, त्याचा चावा घेणारी मगर सुद्धा वास्तविक आहे. पण हे दोघे आपल्याला काहीतरी शिकवून जात आहेत. तर आपण सर्वजण सुद्धा या मगरीच्या जबड्यामध्ये अडकलेले आहोत. आमचे गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी सांगतात की आपण प्रत्येक जण मगरीच्या या जबड्यामध्ये अडकलेलो आहोत. आणि मगर हा असा प्राणी आहे ज्याचा जबडा अतिशय शक्तिशाली जबडा आहे. सर्व प्राण्यांमध्ये सर्वात मजबूत जबडा कोणाचा असेल तर मगरीचा जबडा आहे. एकदा पकडला तर व्यक्तीचा हात पाय वेगळा होईल पण तिचा जबडा मात्र उघडणार नाही. तर आपण सर्व मगरीच्या जबडा म्हणजे काय? आपल्याला कुठे मगर दिसत नाहीये, ना कुठे जबडा दिसतो, ना कुठे रक्त निघतं, ना कुठे पाय पकडलाय. मग आपण कसे मगरीच्या जबड्यात? महाराज सांगतात की या जगामध्ये जेव्हा आपण सुख आणि दुःखांमध्येच गुरफटून जातो, कसं माझं सुख वाढेल, कसं माझं दुःख कमी होईल, हे सुख आणि दुःख हे दोघं सुद्धा मगरीचे दातच आहेत. गजेंद्र हत्ती आहे, त्याची चमडी पण अतिशय जाड आहे आणि त्यातल्या त्यात हा दैवी लोकमधला हत्ती आहे, याची चमडी आणखी कडक असणार आहे, कणखर असणार आहे. पण ह्या मगरीचे दात याची ही त्वचा भेदून, आता ही जेव्हा दात त्याला लागतायत त्याला खूप काही आल्हाददायक अनुभव नाहीये. हजारो दैवी वर्षांसाठी याला मरणाच्या वेदना होत आहेत. आपल्याला वेदना होत नाहीयेत. आपल्याला वेदना का होत नाहीयेत? कारण आपण या सगळ्याला असं स्वीकार केलंय की त्या सुख आणि दुःखाच्या नशेमध्ये आपण विसरून गेलो की नक्की मी कोण आहे. एक शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते, त्याने खूप छान प्रयोग केला. हा शेवटचं मी उदाहरण सांगण्याने आपण थांबू, त्यानंतर कोणाचे काही प्रश्न होते आपण घेऊ. पण हा सायंटिस्ट याने एक उंदीर पकडून आणला. नीट ऐका, खूप सुंदर. एक मानवाची, मनुष्याची मानसिकता काय असते ही स्टडी करण्यासाठी या शास्त्रज्ञाने, पावलं नाव होतं, याने हा एक्सपेरिमेंट केला. त्याने एक उंदीर पकडून आणला आणि एका पिंजऱ्यामध्ये त्या उंदराला टाकला आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून घेतला. आता त्या पिंजऱ्यामध्ये एका बाजूला त्याने एक लाल बटन आणि दुसऱ्या बाजूला एक हिरवं बटन लावलं होतं. प्रेस केल्याने ते दाबून ते बटन चालू होणार होतं. आता लाल बटन असं होतं की जर चुकून ते दाबलं गेलं तर त्या उंदराला जोरदार विजेचा झटका लागणार होता. आणि हिरवं बटन जर दाबलं तर वरून लगेच जॅम बटर लावलेला ब्रेड खाली येणार होता. आता हा उंदीरमध्ये गेला, त्याला काय माहित नाही बटन बिटन काय. तो आपला सैरावर इकडे तिकडे पळतोय. काही वेळा त्याला भूक लागायला लागते, भूक लागला आणखी तो इकडे तिकडे पळायला लागतो, शोधायला लागतो कुठे काही मिळतंय का. आणि हे सगळं करता करता अचानक तो लाल बटनावरून उभा राहतो आणि ते बटन दाबलं.
जसं बटन दाबलं तर काय होतं? विजेचा झटका, जोरदार विजेचा झटका लागतो आणि हा उंदीर चीचकडून ओरडायला लागतो. अतिशय त्याला भयानक वेदना होतात. तो समजतो, जीवनाभराचा धडा शिकतो तो, की हे लाल रंगाचं बटन कधीच दाबायचं नाही. शिकतो तो, मनामध्ये गाठ मारतो, इकडे कधी यायचं नाही. पण भूक लागली, त्याचा अजूनही शोध चालू आहे. फिरता फिरता आता तो काही तासांनंतर त्या हिरव्या बटनावर पाय देतो, चुकून. पण आता काय होतंय, जसं बटन दाबलं गेलं पण छानपैकी त्याला जेवण भेटतंय, ब्रेड येतोय, पाव येतोय. उंदराला समजतं, तो मनामध्ये गाठ मारतो दुसरी. भूक लागली की काय करायचं? हिरो बटन दाबायचं, ब्रेड येतो, खायचा. सिंपल. आता उंदराचं जीवन सेट झालंय, उसकी लाईफ सेट हो गई है. भूक लागली तर ग्रीन बटन दाबायचं आणि चुकूनही लाल बटनावर पाय द्यायचा नाही. काही दिवसांमध्ये ते गणित त्याला सगळं समजतं, त्याची लाईफ त्या बिझनेसमध्ये सेट होऊन जाते. पण आता सायंटिस्ट काय करतो, जेव्हा त्याला समजतं की उंदराला समजलं आहे, तो आता त्या दोन्ही बटनांच्या तारा बदलून टाकतो. हिरव्याची लालला आणि लालची हिरव्याला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेव्हा उंदराला भूक लागते, तो कुठे जातो? लाल की हिरवा? सवयीचा भाग आहे. हिरव्या बटनाकडे जातो आणि जेव्हा दाब देतो, आता मात्र त्याला काय भेटतंय? तीच क्रिया जी त्याला अत्यंत सुख देत होती, त्याच क्रियेमध्ये आता दुःख आलंय. जोरदार विजेचा झटका लागतो, ते सगळे केस उभे राहतात, चीच करून तो ओरडायला लागतो, मरणाचा त्याला त्रास होतो. तो विचार करतो की नाही यार, याला नाही दाबायचं, हे फार डेंजर आहे. पण त्याला भूक लागली तर दुसरीकडे बघतो, लाल बटन. पण त्याला अजूनही आठवतो तो झटका पहिला, जो तिकडे लागला होता. आता इकडे झटका आहे, तिकडे झटका आहे. उंदीर विचार करतो, करायचं तरी काय? भूक तर लागली आहे. दिवस जातात, उंदीर विचार करतो, ठीक आहे यार, दाबून बघूया लाल. उंदीर लाल बटन दाबून बघतो, काय भेटतं? ब्रेड. त्याला समजतं, अरे यार, चुकलं, विसरलो होतो मी. इकडे ब्रेड आहे आणि इकडे झटका आहे. आता त्याचं लाईफ पुन्हा सेट होतं. जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तो लाल बटन दाबतो आणि ग्रीन पासून दूर राहतो. काही दिवसातच पुन्हा तारा बदलल्या जातात आणि हळूहळू हळूहळू या तारा बदलण्याचा क्रम शास्त्रज्ञ वाढवायला लागतो. आणि काही दिवसांनी उंदीर इतका कन्फ्युज होतो की कुठेही गेला तरी त्याला पहिला शॉक आठवतो. कारण सगळीकडे शॉक लागून झाला आता. पण त्याला जर शॉक लागला तर त्याच्या मनामध्ये दोन विचार येतात. कोणत्याही बटनाला धक्का लावला, त्याच्या मनामध्ये दोन विचार येतात. कोणते दोन विचार येतात? कोण सांगेल? कोणाला समजलं? उंदराच्या मनामध्ये आता कोणते विचार येतील? आता महिनाभर झालाय, दोन्ही बटनाकडे शॉक लागून झालाय. पण जेव्हा भूक लागते, पण जेव्हा तो एखादं बटन दाबतो आणि त्याला खाना तो शॉक मिल लागतो, रहा त्याच्या है, झटका भले लगता है बट खाना तो आराम से मिल रहा है. तो विचार करून त्याला, ठीक आहे, ह्या एका बटनाकडे मला भलेही शॉक लागला, याचा अर्थ काय? दुसरीकडे जेवण भेटणार, ठीक आहे नाही? मग तो आता जगायला लागतो. त्याचं लाईफ सेट झालंय. त्याच्या जीवनाचा मकसद काय? त्या जीवनाचं ब्रीद वाक्य काय? कभी खुशी कभी गम, तारम पम पम, बोले जीवन चल रहा है, कोई प्रॉब्लेम नहीं. थोडा शॉक, थोडं जेवण, जेवण, जीवन चाललंय. जीवनामध्ये काही आता उरलेलं नाही. आता असं जेव्हा उंदराचं जीवन चालू राहतं, रोजचा दिवस निघतो, काही प्रॉब्लेम नाही. कधी थोडा इकडे तिकडे झटका लागतो, पण जेवायला भेटतंय. आता जवळपास 2-3 महिन्यानंतर हा शास्त्रज्ञ त्या पिंजऱ्याचं दार उघडतो. काय करायला आता तो उंदीर? पळेल की नाही पळणार? चॅट बॉक्स मध्ये लिहायचं सर्वांनी. उंदीर पळेल की नाही? येस ऑर नो. तुमच्या उत्तरांची वाट बघतोय. जिज्ञासा माझे म्हणतात नाही पळणार. प्रिया माताजी गीतांजलीमध्ये, अंतरामाताजी, लीना, सगळे म्हणतात नाही 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 नाही. ओके, सगळ्यांनी उंदराची बाजू घेतली, म्हणजे समजले जात. तर उंदीर पळाला नाही. आणि का नाही पळाला? क्योंकि उसका लाईफ सेट था. त्याचं जीवन सेट झालं होतं. कशामध्ये? कभी खुशी कभी गम. तो उंदीर दुसरा कोणी नाही, आपणच आहोत. आणि त्याचं आयुष्य हे आपलंच आयुष्य आहे. ग्रीन बटन म्हणजे काय? सुख. आणि लाल बटन म्हणजे काय? दुःख. किंवा ग्रीन बटन म्हणजे काय? पुण्य. आणि लाल बटन म्हणजे काय? पाप. हे पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख, याचा एवढा आपण हिशोब करतो. दिवाळी ते दिवाळी, किंवा जानेवारी ते जानेवारी, किंवा डिसेंबर ते डिसेंबर, किंवा मार्च ते मार्च. किती कमवलं, किती घालवलं, किती भेटलं, किती गेलं, किती सुख अनुभवलं, किती दुःख आलं, कसं दुःख वाढेल, कसं दुःख, कसं सुख वाढेल, कसं दुःख कमी करणार. म्हणून देवाच्या आरत्या पण आपण करतो तर कशा करतो?
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. बोले यार माझं सुख वाढव आणि दुःख कमी कर, देवा एवढंच काम कर. पण देव सांगतो बाबा एवढंच काम नाही जगण्यामध्ये. हे दोन्ही पण सुख आणि दुःख हे दोन्ही पण त्या मगरीच्या जबड्याचे दातच आहेत. कोणता दात रोवला तर दुःख होणार नाही. कोणताही दात आतमध्ये घुसतो ना, दुःखच होतं. या जगातलं सुख आणि या जगातलं दुःख हे दोन्ही सुद्धा दुःखमय आहे. आपण काय करत असतो, एका पालथीतून दुसऱ्या पालथीवर, एका दातावर दुसऱ्या दातावर जाण्याचा प्रयत्न करत असतो फक्त. गुरु महाराज सांगतात पण या जगातलं सुख या दुःखापेक्षा सुद्धा भयानक आहे. का भयानक आहे? कारण हे आपल्याला भगवंतापासून दूर घेऊन जातं. आपल्याला भगवंताची आठवण येत नाही. म्हणून कधी कधी जसं एखादा बालक, त्याला शाळेत जायचंय किंवा तो आजारी, त्याला औषध घ्यायचंय, खूप त्याला हाक मारली आईने, पण तो उठतच नाही. मग आई काय करते? ओरडते, आवाज वाढवते, तरीही बालक नाही आला. तर मग आईला काय करावं लागतं? थोडी चापडे मारते, थोडा त्रासही देते, चिमटा देते. का? कारण जागा झाला तर शाळेत जाईल, तर औषध घेईल, नाहीतर त्याचा जीव धोक्यात येईल, त्याचं पुढचं जीवन चांगलं होणार नाही. तर प्रेमापोटी कधी कधी आई मुलाला चिमटाही काढते, कधी झापडे मारते, पण ती त्याच्या कल्याणासाठी असते. तर संकट येण्याचं कारण फक्त आपले कर्मच नाहीत. कर्म आहेत, तस्मात दैव नेत्रेण. दैव म्हणजे आपलं नशीब. कोण लिहितं? आपलं कर्मच लिहितं. सुख किती येतील, दुःख किती येतील, लिहिली गेली आहेत. आता त्याला कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू नका. ती लिहिली गेली आहेत. भौतिक सुख आणि भौतिक दुःख येणारच आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा किंवा करू नका. प्रल्हाद महाराज सांगतात ही अनायासे येणार आहेत. जशी न मागता दुःख येतात तशी न मागता सुख सुद्धा येणार आहे. ठीक आहे. पण कधी कधी प्रश्न येतो, खास करून वैष्णवांना, भक्तांना, की प्रभूजी, भक्तीमध्ये येण्याआधी दुःख होते ते ठीक आहे. भक्ती येण्या भक्तीमध्ये येण्याआधी संघर्ष होते हे ठीक आहे. पण भगवंताचं नाव घेतोय, भागवत वाचतोय, भक्तांचा संग करतोय, भगवंतांना भोग दाखवतोय, प्रसाद खातोय, सगळं पाप कर्म सोडून दिलं. अरे कांदा लसूण आणि चहा सुद्धा सोडलाय, अजूनही त्रास होतोय, हे काय? हे दुःख कुठून येत आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी सांगणार नव्हतो मी, पण विषयांतर झालंय तेवढं. पण महत्वाचं आहे, कारण भक्तीच्या आधी येणारा संघर्ष समजू शकतो. भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा संघर्ष काय आहे? पुन्हा पुन्हा मगर मला काय पकडते? मी तर भगवंताला शरणागत आहे. गजेंद्र नंतर प्रार्थना करणार आहे, नंतर तो शरणागत जाणार आहे. मी आत्ता शरणागत आहे ऑलरेडी. माझ्या जीवनात काय दुःख येत आहेत? हा प्रश्न आहे मनामध्ये. किती लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे? की भक्तीमध्ये येण्याआधी दुःख होते समजू शकतो, कर्माचा हिशोब आहे. पण भक्तीमध्ये आल्यावर तर भगवंत सगळं आपलं कर्म घेऊन टाकतात. मग भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा दुःख का? असा प्रश्न किती लोकांच्या मनामध्ये आहे? चॅट बॉक्स मध्ये लिहा, हो की नाही. प्रश्न असेल तर हो लिहा, नसेल तर नाही लिहा. नसेल तर आपलं लेक्चर लवकर संपेल आज. प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. नीलम माताजी, परंपरा प्रभू, समीक्षा माताजी, थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रश्न आहे मनामध्ये. एक छोटीशी गोष्ट सांगेल, लहानपणीची गोष्ट आहे. साधारण मी तिसरी चौथीला असेल. माझा एक छोटा भाऊ पण आहे, आणि आम्ही दोघं खेळायचो. उन्हाळ्याची सुट्टी होती, जशी आता चालू आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान दोन मुलं एकत्र येऊन काय खेळणार? तर एक आबाधुबीचा बॉल बनवला होता, सॉक्स मध्ये खूप सारे कपडे टाकून, एकमेकाकडे फेकून कॅच कॅच खेळत होतो. छोटीशी गल्ली होती, एक बाजूला आमचं घर, दुसऱ्या बाजूला आणखी एक एक मारवाडी काकी राहायची, तिचं घर होतं. आणि त्या बोळीमध्ये आम्ही दोघं भाऊ खेळायचो. इकडनं हा फेकायचा, तिकडनं मी कॅच करायचो. बोर झालं थोड्या वेळाने, काय तेच तेच चाललंय रटाळ. मग आम्ही विचार केला की नाही यार, काहीतरी वेगळं करूया. आणि मग त्याच बॉलमध्ये जो कपड्याचा होता, थोडा दगड पण टाकला, तर थोडं वजन वाढेल, थोडं जोरात फेकता येईल. आणि मग पुन्हा खेळायला लागलो. पुन्हा बोर झालो, काय तेच तेच चाललंय. मग विचार केला की थोडं अजून गेम चेंज करूया. आणि मग विचार केला की थोडं इकडे तिकडे फेकूया, जेणेकरून थोडं पळून मग कॅच करायला लागेल. आणि असं थोडासा इकडे तिकडे बॉल फेकण्याच्या नादामध्ये मी तो बॉल चुकून, जी बाजूवाली शेजारणी बाई होती, तिच्या घराकडे फेकला, आणि तिची काच तुटली खिडकीची. आता ती जी शेजारीण होती ती इतकी धडधाकट धष्टपुष्ट होती की आता ती बाहेर येईल आणि ती मारणार, हे नक्की होतं. त्या विचारानेच मी इतका गळालो की जागेवर हलू शकलो नाही. तोपर्यंत ती बाहेर आली, ओरडत रागारागाने बाहेर आली.
आणि साडी बिडी खेचून ते आता मला 2 लावणार हे नक्की होतं. आणि आधी तिने मारलं होतं बाकी मुलांना आणि आज माझ्याकडनं चूक झाली होती. तर मला मला भविष्य काय माहित होतं. पण जशी ती बाहेर आली, ती जेवढ्या वेगाने त्याच्यापेक्षा जास्त वेगाने माझी आई बाहेर आली. आणि आईने पण कंबर खोचली होती. आणि तिने येऊन पहिले माझा हात पकडला आणि तिने माझ्या कानाखाली 2 मारले. मी विचार केला की अरे, आंटी मारती ती ठीक आहे. तू तो माँ आहे ना. आईने कशासाठी मारलं? रागारागाने मारलं का? काच फोडली म्हणून मारलं का? का मारलं आईने? कोण सांगू शकेल? कोणी आहे की ते आई जी मुलाला मारते? हरे कृष्ण प्रभूजी. आपल्यामध्ये सुधारणा होण्यासाठी आई आपल्याला मारते. ओके, सुधारणा होण्यासाठी मारते एक कारण आहे. अजून दुसरं आंतरिक हरे कारण. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. Yes, Anand. दुसऱ्यांच्या आईने आपल्या मुलांना मारू नये त्याच्या अगोदर आपण आपल्या मुलांना मारून मोठं व्हावं आणि घेऊन नंतर जाऊन समजावावं यासाठी असं. येस, परफेक्ट. अनुभव आहे तुम्हाला. तर आईने का मारलं होतं की हा माझा मुलगा आहे. मी बघून याच्याशी काय करायचं ते. तू याला हात लावायचा नाही. मी हात लावू शकतो. मी आई आहे त्याची. आता आई आपल्याला कधीपर्यंत मारेल आई? राग शांत होईपर्यंत? काचेचे पैसे देईपर्यंत? नाही. आपण शिकेपर्यंत, आपण सुधरेपर्यंत. पण ते जर आंटीच्या हाती लागलं असतं तर आंटीने किती मारलं असतं? आंटीने राग शांत होईपर्यंत मारलं असतं. माझी चुकीची भरपाई होईपर्यंत मारलं असतं. तशीच भक्तीमध्ये येण्याआधी आपण मार खात होतो. पण तो मार कोणाचा होता? मायाचा होता. आपल्या कर्मांनुसार होता. आणि तो जोपर्यंत कर्म संपणार नाही तोपर्यंत तो मार भेटणारच होता. पण आता भक्तीमध्ये आलोय, भगवंताची आराधना करतोय, हा मार काय येतोय? हा मार येतो आपण सुधारले पाहिजे. आपली भक्ती आणखी सुधारली पाहिजे. आपण आपली कर्म सुधारवली पाहिजे. कर्म संपेपर्यंत भगवंत मारणार नाही. जसे आपण भक्तीमध्ये तीव्रता येईल, भक्तीमध्ये गंभीर होऊ, भगवंत मारण्याचं थांबवतील. तर संघर्ष दोघांच्या जीवनामध्ये आहे. भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा आहे, अभक्तांच्या जीवनामध्ये आहे. पण अभक्तांच्या जीवनामधला संघर्ष हा मायेने दिलेला संघर्ष आहे. पण भक्तांच्या जीवनामधला संघर्ष साक्षात भगवंतांनी दिलेला कृपा आहे, त्यांचं प्रेम आहे, त्यांचं आपलं पण आहे म्हणून ते तशा प्रकारे करतात. पण आतापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या. सर्वप्रथम गजेंद्र याच्या कहाणीमध्ये पहिली स्टेप होती स्वैराचार, स्वैरसुख. जेव्हा खूप गर्व आहे स्वतःच्या क्षमतेवर, त्या व्यक्ती सुखामध्ये डुबलेला असतो. पण हे सुख जास्त दिवस टिकणार नाही. सगळ्यांच्या कर्मामध्ये काही ना काही लिहून ठेवलंय. किंवा हे जग आपल्या सुखासाठी बनलेलं नाही, हे जग भगवतधामी परत जाण्यासाठी बनलंय. म्हणून दुसरी स्टेप येते ती म्हणजे संघर्ष. काही ना काही समस्या येतात, काहीतरी कुरापत होते, कोणतरी असा व्यक्ती येतो, परिस्थिती येते, काहीतरी घटना घडते की व्यक्ती अतिशय भांबावून जातो. त्याच्या शक्तीच्या पलीकडे ती समस्या निघून जाते. या जगामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. इंग्लिशमध्ये याला शब्द आहेत प्रॉब्लेम आणि क्रायसिस. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मी समजू शकत नाही. एक असते समस्या किंवा अडचणी आणि दुसरी असते की आपत्कालीन परिस्थिती. प्रॉब्लेम्स म्हणजे ज्याचे सोल्युशन आहेत, ज्याच्यावर काहीतरी समाधान आहे, आपण काहीतरी त्याबद्दल करू शकतो. पण क्रायसिस किंवा क्रायसिसला काय म्हणतात मराठीमध्ये? आपत्ती. आपत्ती म्हणजे ज्याच्यावर काही पर्याय नाहीये. आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेने त्याचं काही करू शकत नाही, त्याला आपत्ती म्हणतात. या आपत्ती पण सर्वांच्या जीवनामध्ये येणार आहेत. पण ह्या आपत्तींना सामोरं कसं गेलं पाहिजे? सर्वप्रथम सायकोलॉजिकली आणि मग स्पिरिच्युअली, मानसिकतेने आणि आध्यात्मिकतेने कसं सामोरं जायचंय हे गजेंद्र आपल्याला शिकवणार आहे. आणि म्हणून त्याची कथा भागवतामध्ये दिली. तर गजेंद्राच्या पुढची कथेचं गमक आपण उद्या बघूया. आज आपण इथेच थांबूया. टोटली कथा आपण 5 सेक्शन मध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम स्वैरसुख, नंतर दुसरी स्टेप आता संघर्ष आली आहे आणि पुढच्या 3 स्टेप पुढच्या 2 दिवसामध्ये आपण बघूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. सर्वांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्रीमद भागवताच्या हरे कथेमध्ये कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण कृष्ण प्रभूजी. प्रभूजी. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी हरे खूप कृष्ण. खूप धन्यवाद. प्रभुजी हरे हरे कृष्ण प्रभूजी. कोणाला काही प्रश्न